आहे. आजचा जो माझा विषय आहे तो म्हणजे मी भारताची अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा आणि या सगळ्यांमध्ये सामान्य नागरिकांचं किंवा देशभक्त नागरिकांचं काय योगदान असावं किंवा असतं किंवा आहे याविषयी थोडंसं बोलणार आहे. तर मी काय करीन 2-3 गोष्टींविषयी पहिले बोलण्याचा प्रयत्न करीन की सध्या अंतर्गत परिस्थितीमध्ये काय चाललेलं आहे, बाह्य आव्हानं जी सुरक्षेची आहेत. इथे एक दिव्य मराठीचे एक 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 वार्ताहर येणार होते, ते आलेले आहेत का? कोणी दिव्य मराठीचं कोणी आहे का? नाही आलं नाही. ते जस्ट इन टाईम येतील बोलतो, त्याच्यावरचे 5 मिनटं त्यावेळेला येतात ते. त्यांना माझ्याकडनं थोडंसं ओपिनियन पाहिजे होतं की शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक यांचं जे इंटेलिजन्स डिपार्टमेंट होतं ते कसं चालायचं. आणि आता मला वाटतं जयंतीचा मोठा महोत्सव सुरू होणार आहे पुढचे काही दिवस. हो ना. हां. आणि त्याकरता मग शिवाजी महाराजांची युद्धकला, युद्धनीती ती कशी होती, ती आज फॉलो केली जाते का, किल्ले काय आणि हे त्यांना अनेक गोष्टीवरती माझी बोलायचं होतं. तर म्हटलं या आपण नंतर कार्यक्रम संपल्यानंतर या विषयावरती थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. पण अजून ते आलेले नाही, जस्ट इन टाईम येतील ते. कारण त्यांना कोणाला सर्दी झाली, कोण खोकलं, कोणी इशारा दिला, अशा प्रकारच्या बातम्या द्याव्या लागतात की ते शिंकले आणि त्यांनी इशारा दिला की असं व्हायला पाहिजे किंवा नसं व्हायला नको. आणि मग असं व्हायला पाहिजे तर त्याच्यावरती तुमचं काय मत आहे तो अजून सांगतो. मग त्याच्या मतावरती तिसऱ्याचं मत काय आहे ते सांगितलं जातं. म्हणजे याचं मत त्याचं मत करता करता ते खो खो सुरू होऊन जातं. तर ते येतील आता ते. त्यांना सांगू नका की मी असं बोललो काही म्हणून. तर कोणी दिव्य मराठी वाचणार नाही. म्हणजे वाचा पण माझं म्हणणं नाही आहे. हॅपी आर दोज हू डोंट रीड एनी न्यूजपेपर्स. म्हणजे ठीक आहे. बरं, ओके. थोडं वरती गेलं पाहिजे. हरकत नाही. हां, नाही मला वाटतं फक्त सर ऐका सर, हे फक्त स्पीकरवर करा. तेच हां, बस. हां, वा. नाही तर मी हातात घेऊ का सर? नाही नको, हात आडून बसतो. हां, बरं. बऱ्यापैकी. हां, ओके. ओके, हरकत नाही. होईल. नाही ठीक आहे. आता एवढं आता आवाज चांगला व्हायला लागलेला आहे. थोडंसं होतं ते कधी म्हणजे ठीक आहे. हॅलो. नाही होईल, काही हरकत नाही. जर गरज पडली तर मी सगळ्या हातातच घेईन त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करणं सोपं होऊन जातं ते. ठीक आहे, ओके. तर मी जो विषय बोलणार आहे अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा. बाह्य सुरक्षा म्हणजे काय? सीमेची सुरक्षा आणि जिथे काम करतं भारतीय सैन्य आणि त्याच्यामध्ये आर्मी आहे, मोस्टली जास्त आर्मी आहे, मग थोडी नेव्ही, थोडं एअरफोर्स, थोडंसं कोस्टगार्ड वगैरे आहे. आणि अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या आतली जी सुरक्षेची आव्हानं आहेत त्याच्याविषयी. तर मी तुम्हाला थोडक्यात आपला भारताचा जो अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा जो एक इतिहास आहे त्याच्याविषयी तुम्हाला 5 मिनटं सांगेन की ज्यामुळे तुम्हाला कळेल की जे भारताचे शत्रू आहेत, चीन असो की पाकिस्तान असो की बांगलादेश असो, त्यांचे जे डावपेच आहेत ते कसे बदली होत आहेत. तर आपण ज्यावेळेला शत्रूच्या डावपेचाकडे बघतो भारतविरोधी कारवायांचे, तर त्यांना 3 मोठ्या कालखंडामध्ये वाटता येईल. एकतर 1947 पासून तर 1971 किंवा 72पर्यंतचा कालखंड, मग 1972 तर 2014 आणि तिसरं 2014च्या नंतर. ठीक आहे. तर हे 3 मोठे कालखंड आहे ज्याच्यामध्ये जे डावपेच शत्रू वापरतो त्यामध्ये प्रचंड फरक पडलेला आहे. पहिला जो कालखंड आहे 47 ते 72 किंवा 71 शेवट, तर तो कालखंड पारंपरिक युद्धाचा होता. 1947-48 साली भारत आणि पाकिस्तानचं पहिलं युद्ध झालं. ते जवळजवळ 1 वर्षाहून जास्त चाललं आणि भारतीय सैन्याने काश्मीर कसा वाचवला याविषयी आज सांगायला वेळ नाही. परंतु त्यावेळेला शूर लोक होते, जनरल तिमय्या होते, अनेकांनी काश्मीर त्यावेळेला वाचवलं. तर इथे जवळजवळ 3,500हून जास्त भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. दुसरं युद्ध होतं 1962 युद्ध, ज्याच्याविषयी मी आत्ता मेन्शन केलं. हे भारत आणि चीनमध्ये झालं होतं आणि असा एक गैरसमज पसरवला जातो की या युद्धामध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाला, की जे चुकीचं आहे. याचं कारण असं की 1962 युद्ध हे जवळजवळ 4 आठवडे चाललं. तर या युद्धामध्ये हे युद्ध 2 ठिकाणी झालं. अरुणाचल प्रदेश म्हणजे ईशान्य भारतामध्ये, तिथे एक डिव्हिजन म्हणजे एक 20,000 सैन्य युद्ध लढलं. आणि दुसरा युद्धाचा जो भाग होता तो लडाखमध्ये झाला होता. तिथे एक ब्रिगेड म्हणजे जवळजवळ 4,000 ते 5,000 सैन्य लढलं. ज्याचं गणित चांगलं असेल त्याला कळेल की 20,000 + 5,000 = 25,000. म्हणजे 25,000 भारतीय सैन्यानी 1962च्या युद्धामध्ये भाग घेतला होता. आणि 1962मध्ये भारतीय सैन्याची संख्या किती होती, तर ती जवळजवळ 4 लाखाच्या आसपास होती.
तर ज्याचं गणित चांगलं असेल तो कॅल्क्युलेट करू शकेल की 10% कमी भारतीय सैन्याने या युद्धामध्ये भाग घेतला आणि एअरफोर्सने या युद्धामध्ये भागच घेतला नाही आणि नेव्हीने या युद्धामध्ये भागच घेतला नाही, तर जर 90% सैन्य लढलं नाही, 100% एअरफोर्स लढलं नाही आणि 100% नेव्ही लढलं नाही, तर हे युद्ध आर्म फोर्सेस हरले हे असं कसं म्हणता येईल? हे युद्ध हरले होते. आपलं जे राजकीय नेतृत्व होतं त्यांचा मनामध्ये पराभव झाला होता की सैन्य इंटॅक्ट असताना ते म्हणाले की आम्ही हरलो आणि त्यांनी ते युद्ध म्हणजे हे सोडून दिलं. तर ते 62 युद्ध होतं. त्याच्यात सुद्धा जवळजवळ आपण 2500च्या आसपास आपण सैनिक गमावलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये माझ्या भावाला वीरगती मिळाली होती वॉलहॉंगमध्ये, तिथे ते मेमोरियल पण आहे. नंतर 1965 युद्ध झालं. ते 65 युद्ध आपण जिंकलं आणि त्यावेळेला दोघांचं मेन्शन करायला पाहिजे की 65च्या युद्धामध्ये एक महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री बनलेले होते. 63 नंतर ते संरक्षण मंत्री बनले आणि लालबहादूर शास्त्री हे त्यावेळेला देशाचे पंतप्रधान होते. हे युद्ध ज्याला सुरू झालं, युद्धाविषयी मी जास्त बोलत नाही, पण दोनच प्रसंग मी सांगायला पाहिजे की एक अशी परिस्थिती आली की पाकिस्तानचे रणगाडे हे अखनूरच्या दिशेने यायला लागले आणि त्या भागामध्ये भारतीय सैन्याची काही तैनाती नव्हती. तर जे सैन्याचे जे प्रमुख होते जनरल चौधरी ते यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेले आणि म्हणाले की आता तिथे सैन्य नाही आहे आणि जर अखनूर पर्यंत जर ते पाकिस्तानचे रणगाडे पोचले तर जो आपला पुंछ राजौरी रस्ता आहे तो कापला जाईल आणि पुष्कळसं सैन्य त्या भागात त्याला रसद पाठवण्याकरता रस्ता शिल्लक राहणार नाही. त्यावेळेला एकच रस्ता होता, आता 3 रस्ते आहेत. ती रस्त्याची क्रांती हा एक नंतर एक वेगळा विषय आहे की दुसरे एक महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी यांनी काय क्रांती काश्मीरमध्ये केलेली आहे, रस्त्याची क्रांती, आणि काय क्रांती त्यांनी ईशान्य भारतात केली आहे हा एक वेगळाच विषय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे भारतीय सैन्याची जी लढण्याची जी एफिशियन्सी आहे ही प्रचंड वाढलेली आहे. तर टू कट इट शॉर्ट, माझाच फोन वाजतो की काय? माझा नाही आहे मला वाटतं, पण मी हे ऑफ करून टाकतो. माझा नाही आहे हा, पण हां एनिवे जर तुम्हाला हा ऑफ करता आला त्याला ऑफच करून टाका, ठीक आहे. माझा वाचत नाही, कारण मला आत्ताच माझ्यावरती एक तंत्रज्ञानाचं ओझं लादण्यात आलेलं आहे. एक असा मोबाईल माझ्याकडे देण्यात आला की ज्याला स्मार्ट मोबाईल म्हणतात. स्मार्ट मोबाईलचा अर्थ असा की युजरपेक्षा मोबाईलला जास्त स्मार्ट होतो. तो ऑफ कसा करायचा अजून मला कळालेलं नाही आहे. आपण 2 जण लोक दिसतात त्यांना द्या कसं ऑफ करायचं, ऑफ करून टाका त्याला. तो ऑफच होत नाही. तो पॉवर ऑफ करायला पाहिजे पण तो माझा ऐकत नाही तो. ठीक आहे, काय करायचं आता? ठीक आहे, युबीचा जास्त स्मार्ट मोबाईल असले कसा प्रॉब्लेम होतो. ओके, तर 1965च्या युद्धामध्ये यशवंतराव चव्हाण म्हणाले की जर एअरफोर्सचा वापर करायचा असेल तर मला संसदेची सहमती पाहिजे. तर चौधरी म्हणाले की त्याकरता वेळ नाही, तुम्हाला स्वतः हे ठरवावं लागेल. त्यांनी विचार केला, त्यांना युद्धकला या विषयाची फारशी माहिती नव्हती. मग ते म्हणाले की ठीक आहे, एअरफोर्सला सांगा या. एअरफोर्स 40 मिनिटांमध्ये हवेत आलं आणि पाकिस्तानचा जो थ्रस्ट होता तो थांबवण्यात आला. तर मी यशवंतराव चव्हाणांचं कौतुक करायला पाहिजे की जर नुसतं कॉमन सेन्स अप्रोच जरी तुम्ही फॉलो केला तरी तुम्ही किती चांगले निर्णय घेऊ शकता. दुसरी अजून एक परिस्थिती आली की ज्यावेळेला पाकिस्तानी सैन्य हे खेमकरणच्या दिशेने यायला लागलं, पुन्हा एकदा जनरल चौधरी गेले पंतप्रधानांकडे, लालबहादूर शास्त्रीकडे, आणि म्हणाले की आता त्या सैन्याला तिथं थांबवणं डिफिकल्ट झालेलं आहे, तर आता आपण एक दुसरी फ्रंट उघडायला पाहिजे. तुम्ही लाहोर आणि सियालकोटच्या बाजूला तिथे हल्ला करायला पाहिजे, कारण लाहोरचं जे शहर आहे ते भारत पाकिस्तान सीमेपासून फक्त 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर ते झालं तर आता पाकिस्तान सैन्यावरती दबाव पडेल आणि ते जातील. पुन्हा शास्त्रींचं तेच म्हणणे की मी कसं हो म्हणायचं, कारण ही माझ्या पॉवरच्या बाहेर आहे, लोकसभेला लावायला पाहिजे. म्हणजे याच्याकरता वेळ नाही, तुम्हाला आत्ता पुढच्या 2 मिनिटात निर्णय घ्यावा लागेल. शास्त्रींनी विचार केला, त्यांना कसलाही अनुभव नव्हता आणि ज्यावेळेला त्यांची निवड झाली होती ते एक लाईट वेट होते त्यावेळेच्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये. म्हणजे ते एक कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट होते, ते काही इलेक्टेड कॅन्डिडेट नव्हते. त्याच्यात मी जास्त जात नाही. आणि पहिल्या वेळा 1905 इतक्या वर्षानंतर 1947 नंतर भारतीय सैन्याने इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केली, लाहोरच्या दिशेला कूच केली, पाकिस्तानी सैन्याचं आक्रमण थांबलं, ते युद्ध आपण जिंकलं. मग ताश्कंदला ते गेले, ताश्कंदला हाजीपीर खिंड परत द्यावी लागली. तिथे लालबहादूर शास्त्रींचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला. त्याच्यावरती एक ताश्कंद फाईल नावाचा एक सिनेमा पण आहे, तो तुम्ही बघितला असेल किंवा नसेल तो जरूर बघा, त्याच्याविषयी बोलायला वेळ नाही. तर ते 65चं युद्ध होतं.
आणि तिसरं युद्ध, चौथं युद्ध जे होतं ते 1971चं युद्ध, जे अतिशय वेल डॉक्युमेंटेड आहे. त्याच्यात पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. फील्ड मार्शल सॅम मॅडक्शा यांनी कसा पराक्रम केला, युद्धाकरता आपण 6 महिने कसं थांबलो, ते युद्ध 3 आठवड्यामध्ये कसं संपवण्यात आलं, ज्याविषयी बोलायला वेळ नाही आहे, तो एक वेगळाच विषय होईल. परंतु एवढं नक्की की त्या युद्धामध्ये पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि ईस्ट पाकिस्तानचा बांगलादेश त्यावेळेला बनला. तर इथे पहिला जे कालखंड होतो तो इथे संपतो. 1971चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला कळालं की भारताशी युद्ध करून काश्मीर जिंकणं हे कधीही शक्य नाही, म्हणून त्यांनी 72 नंतर एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू केलं. त्याचं नाव होतं ऑपरेशन टोपॅज किंवा ऑपरेशन काराकोरम. हे पहिले जे युद्ध म्हणजे 47पासून तर 1972पर्यंत अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामध्ये काय होतं, तर त्यावेळेला फक्त हिंदू मुस्लिम दंगे हा एक प्रकार होता आणि लॉ अँड ऑर्डरमध्ये नॉर्मल चोऱ्या वगैरे ते वेगळं होतं. पण बाकी तिथे फारसं काही नव्हतं, केवळ हिंदू मुस्लिम दंगे एवढंच होतं. 72 नंतर मात्र स्वरूप अंतर्गत सुरक्षेचं वेगाने बदली झालं. ऑपरेशन काराकोरमचे 3 भाग होते. काराकोरम 1 म्हणजे खालिस्तानी दहशतवाद, काराकोरम 2 म्हणजे काश्मीरमधला दहशतवाद आणि काराकोरम 3 म्हणजे बाकीच्या भारतातला दहशतवाद. नंदूजी, तुम्हाला 45 मिनिटाचा कालखंड झाला की हे सांगावं लागेल की झाले 45 मिनिटं, नाहीतर काय होईल की दगडफेक सुरू होईल. ठीक आहे, तुमची व्याख्यान मला खंडित होईल, तर ती व्हावी अशी माझी इच्छा नाही आहे. कारण बोलताना आपल्याला लक्षात येत नाही की आपण काय बोलतो आहे, किती बोलतो आहे. तर वेळेचं भान एक 40 मिनटं झाले की आपण जरूर मला सांगा, म्हणजे मी थोडं थांबण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर जर थोडंसं इंटरॅक्शन किंवा काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर आपण ते बोलू शकतो. कारण इथे अनेक सिनियर लोक बसलेले आहेत, तर ते या विषयावरती त्यांची मतंही मांडू शकतात किंवा प्रश्न काय असेल ते विचारू शकतात. तर हे पहिलं म्हणजे खालिस्तानी दहशतवाद, काश्मीरचा दहशतवाद आणि बाकीच्या भारतातला दहशतवाद. आपल्याला कल्पना असेल की खालिस्तानी दहशतवादामध्ये 80 साली हा सुरू झाला आणि 90 साली त्याचं जवळचं कंबरड मोठ्यात आलं. या सगळ्या दहशतवादाच्या वेळीच आम्ही तिथे होतो. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये होतो. त्यानंतर ऑपरेशन रक्षक झालं. ब्लू स्टार म्हणजे काय, आपल्याला कल्पना असावी की गोल्डन टेम्पलमध्ये 850 दहशतवादी घुसलेले होते, त्यांना मारलं. 3 दिवस ते युद्ध चाललं. त्याच्यानंतर मग ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन अवध नावाचे ऑपरेशन झाले आणि 90मध्ये त्याचं कंबरड मोडण्यात आलं. तर आणि म्हणजे हे जे युद्ध होतं, त्या युद्धात पाकिस्ताननी वेगळं काय केलं, त्यांनी वेगळं असं केलं की 1972 नंतर पाकिस्ताननी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दहशतवादी आणि त्यांचे समर्थक घुसवून आपल्या सिस्टीमला भ्रष्ट केलं. म्हणजे त्यांचे समर्थक राजकीय पक्षामध्ये घुसले, नोकरशाहीमध्ये घुसले, पोलिसांमध्ये घुसले, NGOज म्हणजे संस्था असतात त्याच्या घुसले, मीडियामध्ये घुसले. म्हणजे असं की अरे पाकिस्तान म्हणजे मला दुसरं एकच उदाहरण देतो की म्हणजे पाकिस्ताननी कुठला दहशतवादी हल्ला केला की मीडियामध्ये म्हणजे लोकसत्ता म्हणा किंवा अशी जी मोठी मीडिया जे स्वतःला विद्वान समजतात, मी म्हणतो स्वतःला विद्वान समजतात असा मी शब्द वापरला, त्यांच्याकडनं अग्रलेख लिहायचा होता की आता भारताने संयम राखणं गरजेचं आहे. कारण आपण जर पाकिस्तानवरती जर प्रतिहल्ला केला तर पाकिस्तानला राग येईल आणि पाकिस्तानकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, ते न्यूक्लिअर बॉम्बमुळे आपली माणसं मरतील. म्हणजे पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बॉम्बला आपण घाबरायचं असं लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स सांगायचं, परंतु आपल्या बॉम्बला ते घाबरत नव्हते. म्हणजे हे अशा प्रकारचे ॲडवाईस ही मीडियातनं यायला लागले. आणि काय यायला लागले याचं कारण की जे भ्रष्ट झालं होतं सगळं, जे त्यांचे समर्थक घुसून असं दाखवण्याचा प्रयत्न केला की जर तुम्ही सॉफ्ट राहिला तर तुम्ही मोठा देश आहात, तुमची संस्कृती 2000 हे आहे, तर तुम्हाला थोडंफार मारपीट होत राहील, ती सहन करत राहावी वगैरे वगैरे. तर 1980 साल म्हणजे असे सगळे लोक घुसले. परंतु 90 सालापर्यंत खालिस्तानी दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात आलं. त्याच्यामध्ये आम्ही होतो. माझा एक अतिशय चांगला मित्र मेजर अनुराग नवऱ्याल आमच्या ब्रिगेड मेजर होता, म्हणजे एक अधिकारी होता. तर त्याच्यात त्याला हे म्हणजे वीरगती मिळाली होती. त्याला 1900 मला वाटतं 1988 सालचं जे सर्वात हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड होतं अशोक चक्रही त्याला मिळालं होतं. तो 9 पॅरा स्पेशल फोर्सेस या बटालियनचा होता. तर एक पंजाबचा दहशतवाद. प्रश्न असा होतो की त्याचं आताचं स्वरूप काय आहे. तर आता स्वरूप थोडक्यात असं आहे की आता तिथे बंदुकीचा किंवा बॉम्बस्फोटाचा दहशतवाद नाही आहे. तिथे आता अफगाणच्या चरसचा दहशतवाद आहे आणि तो प्रचंड प्रमाणामध्ये होतो आहे. आणि ड्रोनच्या मदतीने ड्रग्स कसे आत आणले जात आहेत याच्याविषयी आपण नंतर बोलण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर
जे दुसरं युद्ध होतं काश्मीर. काश्मीर 1980पर्यंत अतिशय शांत होतं. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी झाली. भारतीय सैन्य तिथे होतं, पण ती तैनाती ही पारंपरिक युद्धाकरता होती. 80 साली सरकारला असं ज्यावेळेस हिंसाचार वाढला त्यावेळेस सरकारला वाटलं की पोलिसांची मदत घेऊन अर्धसैनिक दलाची मदत घेऊन हे थांबवता येईल, परंतु ते जमलं नाही. आणि 1984 साली पहिल्या वेळा भारतीय सैन्याला दहशतवादी विरोधी अभियान, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन्स आणि अँटी टेररिस्ट ऑपरेशन्स याकरता तैनात करण्यात आलं. आणि त्यानंतर जे सैन्य तिथे तैनात करण्यात आलं, तर तिथे मी माझं अर्ध आयुष्य त्या भागात घालवलेलं आहे. पुंछ असो, राजौरी असो, आम्ही भरपूर दहशतवाद्यांना मारलेलं आहे. 4 वेगवेगळ्या कालखंडामध्ये आम्ही तिथे होतो. आणि 95 ते 98मध्ये माझी बटालियन तिथे होती, जिथे आम्हाला अनेक शूरता पुरस्कार मिळाले होते. ज्याच्यामध्ये म्हणजे शूरता पुरस्कार 2 प्रकारचे असतात, एक ते इंडिव्हिज्युअल आणि दुसरे असतात कलेक्टिव्ह. तर आम्हाला चीफ ऑफ आर्मी स्टाफ युनिट सायटेशन मिळालं असतं, जे एका टीमला दिलं जातं आणि ते त्यांच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीकरता असतं. 7 मराठाला युनिट सायटेशन मिळालं होतं, 18 अवॉर्ड्स मिळाले होते, खूप दहशतवादी मारले. तर काश्मीरचा दहशतवाद जास्त बोलायला वेळ नाही. आता त्याची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ त्याचं कंबरडं मोडलेलं आहे. जवळजवळ जे इन्फिल्ट्रेशन पाकिस्तानच्या बाजूने होतं आहे ते जवळजवळ 95% थांबलेलं आहे. 100% कधीच थांबणार नाही. आणि काश्मीरमधला दहशतवाद केव्हा संपेल तर त्याचं उत्तर आहे, जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे तोपर्यंत तो संपणारच नाही. म्हणजे जसं कुणाला वाटलं की 370 कलम काढलं वगैरे तर दहशतवाद संपेल, ती जादू नाही आहे. ती पाकिस्तानकडे प्रॉब्लेम क्रिएट करण्याची क्षमता अजूनसुद्धा प्रचंड आहे. पण सध्या फक्त 100-150 दहशतवादी काश्मीरमध्ये असावेत आणि ते सगळे सॉफ्ट टार्गेट्सवरती हल्ले करतात. सॉफ्ट टार्गेट्सचा याचा अर्थ बायका, मुलं, काश्मीरी पंडित किंवा बाहेरनं कामाकरता रोजगाराकरता आलेले मजूर वगैरे त्यांच्यावरती हल्ले होतात. पण म्हणजे लेवल फार सध्या कमी आहे. पण अजूनसुद्धा सैन्य तिथे तैनात आहे आणि मधून भडका म्हणजे होऊ शकतो, कारण पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानला चीनची मदत आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर काश्मीरमधला दहशतवाद आता अतिशय लो लेवलला आहे. आता निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये पुष्कळ हे होतं. आणि चांगल्या बातम्या अशा आहेत की काही दहशतवादी गट जे आहेत ते आता त्यांना असं दिसतं आहे की दहशतवाद हा पेईंग प्रपोजिशन नाही. म्हणजे काल परवाच नरेंद्र मोदी गेले होते याच्यामध्ये आपला अमेरिकेमध्ये, तर तिथून एक तवाऊर राणा नावाचा म्हणजे एक दहशतवादी, त्याला परत आणण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. तर मला वर्तमानपत्र विचारलं होतं की तुमच्या याच्यावरती काय मत आहे, की त्यांना भारतात आणलं हा फार मोठा विजय आहे का? म्हटलं कोणालाही दहशतवादाला आणणं विजय नक्कीच आहे, परंतु जर मी मोदी असतो तर मी नसतं आणलं. याचं कारण असं आहे की हा पहिल्याच म्हातारा झालेला आहे, त्याला सगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत, याची लढण्याची काही क्षमता शिल्लक नाही. इथे येऊन उगीचच आपल्याला त्याला मेडिकल ट्रीटमेंट द्यावी लागेल, त्याला बायपास सर्जरी करावी लागेल, म्हणजे उगीचच आपला मेडिकलचा खर्च होईल. त्यापेक्षा त्याला तिकडेच मरू दे. आता तो काही करू शकत नाही. पण नाही म्हणे तसं नाही हो, ते यायला पाहिजे, पण युनिव्हर्सिटी जाऊ देते. म्हणजे आता त्याच्यात काही क्षमता राहिलेली नाही आहे. म्हणजे तो आता म्हातारा झालेला तसंच मरेल तो. तर भारतात येऊन मरेल तेवढं स्वप्न होईल. तर उगीच आपला खटला चालवायचा, पुन्हा उज्ज्वल निकमांना 5 वर्ष वकील म्हणून तिथे जाहीर करायचं, त्यांना पैसे द्यायचे, याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे हे माझं मत आहे. कारण त्याच्यात आता क्षमता काही नाही आहे. तो आता फक्त केवळ एक त्याला काय म्हणायचं, एक प्रतिमात्मक म्हणून तो आहे. पण तो येतो आहे ते चांगली गोष्ट आहे. की शत्रूंना कळायला पाहिजे की भारतामध्ये एवढी ताकद आहे की इवन 10 वर्ष 20 वर्षानंतरसुद्धा आपण शत्रूंना आपल्याकडे आणू शकतो आणि त्यांच्यावरती कारवाई करू शकतो. तर काश्मीरमध्ये आता जवळजवळ शांतता प्रस्थापित झालेली आहे. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये टुरिझम सुरू झालेलं आहे आणि मला खात्री आहे की आपल्यातले अनेक जण टुरिस्ट म्हणून तिथे गेले असतील. काश्मीरची लोकसंख्या ही जवळजवळ 1.5 कोटीच्या आसपास आहे. हे आकडे 2010चे आहेत, कारण 2010 साली शेवटची मोजणी झालेली होती. 2020मध्ये व्हायला पाहिजे होती पण झाली नाही. आता 25मध्ये होईल असं म्हटलं जातं आहे. तर होईल तेव्हा आपण पुन्हा एकदा काउंट करू. पण 2 कोटीहून जास्त काश्मीरची लोकसंख्या नाही. आणि तिथे आता एक लोकांनी निवडलेलं सरकार तिथे आहे आणि ते आता बऱ्यापैकी चूप बसलेले आहेत आणि बऱ्यापैकी जे बडबड कमी करतात आणि डेव्हलपमेंटचं काम करतात. आणि मागच्या वर्षी जवळजवळ 2.5-3 कोटीहून जास्त टुरिस्ट हे काश्मीरमध्ये गेले होते. म्हणजे जेवढे काश्मीरचे लोक त्याच्यापेक्षा जास्त टुरिस्ट. आणि ती एक अतिशय चांगली गोष्ट होते, कारण टुरिस्ट गेले की म्हणजे मी चक्क ज्यावेळेला पहलगामला गेलो होतो तिथे मला वडापाव मिळाला.
म्हणजे कारण काय तिथे महाराष्ट्रीयन टुरिस्ट पुष्कळ जातात, गुजराती टुरिस्ट जातात, म्हणून ढोकळा पण मिळतो, ठीक आहे ना. आणि जर तुम्ही कधी परदेशात गेला असाल तर परदेशात तुम्ही गेला की म्हणजे तुमच्या टेबलवरती तुमच्या देशाचा फ्लॅग ठेवला जातो की तुम्ही भारतातून आलेला आहे. तर आता जसं काश्मीरचं बऱ्यापैकी भारतीयकरण होतं आहे, कारण जेवढ्या संख्येने तिथे भारतीय जातात तर त्यांना जे पाहिजे असेल डोसा, ते तर पहलगाममध्ये डोसा खायचा म्हणजे जरा गडबड आहे, म्हणजे की तो काय तिथे खायचा पदार्थ नव्हता म्हणजे. पण म्हणजे जे इतर ठिकाणी जे आपल्या लोकांना जे आवडतं, तर साऊथ इंडियन म्हणतात की आम्हाला डोसा पाहिजे, महाराष्ट्रावाले म्हणतात की आम्हाला वडापाव पाहिजे आणि इतर अशा गोष्टी. तर ते भारतीयकरण टुरिझममुळे मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि तिथे मला एक असं सांगता येईल की तुम्ही एक देशाचे नागरिक म्हणून काय करू शकता. तर कृपया अमेरिकेला जाऊ नका टुरिझम करता, इंग्लंडला जाऊ नका, युरोपला जाऊ नका. वीणा वर्ल्डची टूर चांगली असते, त्याच्याऐवजी भारतात टुरिझम करा. खास तर आता या 15 जानेवारीला आर्मी डे असतो, तर त्यावेळेला सरकारने अजून 75 ठिकाणं सीमेवरती बॉर्डर टुरिझम करता किंवा युद्धभूमी दर्शनाकरता उघडलेली आहेत. त्याची माहिती साईटवरती अवेलेबल आहे. कृपया तिथे जा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्ही गलवान हे नाव ऐकलं असेल की जे लडाखमध्ये आहे, तर तुम्ही गलवानमध्ये जाऊ शकता, तिथे तुम्ही राहू शकता. पँगँग सो लेक नावाचा प्रकार तुम्ही ऐकला असेल, तुम्ही तिथे जाऊन राहू शकता. चुशूलची लढाई जी 62मध्ये झाली होती, तुम्ही तिथे जाऊन राहू शकता. म्हणजे तर हे जे बॉर्डर एरिया टुरिझम आहे, कारण सरकारला असं दिसलं होतं आणि तो एक अतिशय चांगला निर्णय होता की सीमावर्ती भागामध्ये आपले लोक राहतच नव्हते, कारण तिथे उद्योगधंदाच काही नव्हता. तर आता ज्याला बॉर्डर टुरिझम वाढतं तर थँक्यू. ठीक आहे. मोठ्या शत्रूकडे आपण बघतो तर लहान शत्रू लक्षात येत नाही. ठीक आहे. चला, धन्यवाद. ठीक आहे. ऑलराऊंड लक्ष ठेवावं लागतं की ते नाही ठेवलं तर गडबड होते म्हणजे ते. ठीक आहे. तर बॉर्डर टुरिझमला जरूर जा. आणि एरवी तरी आता डॉलरची किंमत म्हणजे रुपयाची किंमत खूप खाली गेलेली आहे. अमेरिकेत जायचं तर तुम्हाला 30% जास्त पैसे भरावे लागतील. त्या मानाने तुमचे जे सगळे जे 3-4 कोटी भारतीय किंवा तुमचे, मला खात्री आहे की इथे बसलेल्या प्रत्येक माणसाचे मित्र किंवा नातेवाईक हे अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये असतील, तर त्यांना मोटिवेट करा की भारतातल्या टुरिझम करता अयोध्या बघा, वाराणसी बघा, युद्धभूमी बघा. अतिशय सुंदर पद्धतीने भारतामध्ये टुरिझम वाढतं आहे, एवढंच मी सांगतो. आणि ॲडव्हेंचर टुरिझम जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याकरता युरोपला जायची गरज नाही आहे. वाटेल तेवढं ॲडव्हेंचर टुरिझम हे अवेलेबल आहे याच्यामध्ये. आणि इवन कोकणामध्ये सुद्धा इतक्या हटके म्हणजे बीचेस आहेत, हटके हे आहेत की लोकांना फक्त मोठे नावं माहिती आहेत, ठीक आहे ना. पण गणपतीपुळे म्हटलं तर गणपतीपुळेच्या जवळ 5 वेगवेगळी हे आहेत म्हणजे. तर तिथे तुम्ही गेला का, तर तिथे मी आता जाऊन आलो होतो. एनिवे, भारतीय टुरिझम हे करा. खास तर बॉर्डर एरियामध्ये ईशान्य भारतात जा, मेघालयमध्ये जा, मणिपूरमध्ये सध्या गडबड आहे पण आधी फार चांगलं होतं. नागालँडमध्ये जा, तिथे नंतर मिझोराममध्ये जा, सगळीकडे. आसाम तर आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये तुम्ही तवांगमध्ये जाऊ शकता. मी आता वॉलामचं नाव घेतलं होतं, तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि अतिशय सुंदर जागा आहे आणि खरोखर तिथे क्रांती झालेली आहे. म्हणजे क्रांती म्हणजे एकाच वाक्यात तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो की ज्यावेळेला माझं पोस्टिंग एक अलाँग नावाची जागा होती अरुणाचल प्रदेशमध्ये, तर मी ज्यावेळेला पुण्यावरनं तिथे जायचो तर मला 13 दिवस लागायचे. म्हणजे एक दिवस पुण्यावरनं मुंबईला, मग 2 दिवस ट्रेनमध्ये बसून जायचं आपल्या कलकत्त्याला एक रात्र थांबायचं, मग पुन्हा ट्रेन पकडायची, मग त्याचं न्यू बोंगाईगावला तिथे एक दिवस थांबायचं, मग जायचं चलापत्तरला तिथे एक दिवस थांबायचं. म्हणजे लांब कहाणी आहे ती. तर 13व्या दिवशी तिथे पोहोचायचं. ज्यावेळेला मी गेलो होतो आत्ता 2 वर्षापूर्वी, तर मी 13 तासात माझ्या घरून जिथे माझं पोस्टिंग होतं तिथे पोचलो होतो. 2 तास पुणे ते गुवाहाटी विमानाने जायचं, 1 तासाचा लेओव्हर, तिथून अर्ध्या तासाचं विमान की जे तुम्हाला घेऊन जातं दिब्रुगडला, आणि दिब्रुगडवरनं 4 तासामध्ये तुम्ही अलाँगमध्ये पोचता की ज्याला आम्ही पहिले 4 दिवस घ्यायचो. तर तिथे गडकरींनी ब्रह्मपुत्रेवरती एवढे ब्रिजेस बांधलेले आहेत. म्हणजे पहिले एकच होता जो होता गुवाहाटीपाशी, आणि बाकी ठिकाणी आम्ही ब्रह्मपुत्रा ही एका RPLच्या मदतीने, म्हणजे एका बोटीच्या मदतीने पार, तशा बोटी कोकणात असतात ना, त्या ज्यात गाड्या पण जाऊ शकतात, आणि तशा प्रकारच्या बोटीने पार करायचो. आता तिथे म्हणजे ब्रिजेस झालेले आहेत. आणि त्याच्यामधला जो बोगीबिल ब्रिज नावाचा प्रकार आहे तो म्हणजे एक अतिशय मार्व्हल आहे की 3 मजली पूल, की खालती रस्त्यावरती रेल्वे लाईन, त्याच्यावरती अजून काहीतरी. आणि अशा डोंगराळ भागामध्ये जिथे नद्या पुष्कळ असतात तर तिथे ब्रिजेसचं महत्त्व खूप असतं.
आणि केवळ तुमच्या माहितीकरता गडकरींनी आपल्या काश्मीरमध्ये 29 टनेल म्हणजे 29 बोगदे खणलेले आहेत. म्हणजे याची कल्पना तुम्हाला असायला पाहिजे. आम्ही ज्याला जम्मूवरनं निघायचो लडाखमध्ये, समजा लेहला जाण्याकरता तर 7 किंवा 8 दिवस लागायचे. जम्मूपासून उधमपूर 1 दिवस, उधमपूरपासून रामबनपासून मग श्रीनगरपासून मग काय ते मध्ये म्हणजे श्रीनगरपासून आपलं ती कुठली पास आहे, झोजिला पास, तिथे द्रास, मग द्रासपासून मग पुढे बुधखरबू, म्हणजे असं हे होतं. म्हणजे हे प्रोव्हायडेड जर तुम्हाला सगळे कनेक्शन ठीक मिळालं तर. मध्ये एक चुकलं कनेक्शन तर सगळं तुमचं हे अपसेट होईल आणि रस्ता बंद पडला तर तुम्ही तिथेच राहणार ते. परंतु आता तिथे 29 बोगदे बनलेले आहेत. डोंगराळ भागामध्ये बोगदे हे अतिशय इंटरेस्टिंग. कारण काय होतं डोंगराळ भागात काय होतं की तुम्ही पहिले 2000 फूट वर चढायचे, पुन्हा खालती यायचं. म्हणजे एका खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यात जाण्याकरता वर खाली वर खाली वर खाली. आता सरळ बोगद्यामुळे तुम्ही 2000 फुटाच्या वरती तुम्ही 29 बोगदे पार करून कुठेही न चढता सरळ लेहला पोचतं. आणि आता जो शेवटचा जो बोगदा आहे म्हणजे झेडमोड, आता तो बोगदा तर तयार झाला, पण तो शेवटचा जो बोगदा झोजिलाचा आहे तो असं वाटतं की पुढच्या 2 वर्षात होईल. तसं झालं तर लेहमध्ये तुम्ही 12 महिने जाऊ शकाल. तर आता लेहचा रस्ता 6 महिने हा बंद पडायचा. ही अक्षरशः क्रांती आहे. त्याच्यामुळे टुरिझम खूप वाढलेलं आहे. जरूर जा तिथे. आणि तुम्हाला भारतामध्ये अनेक अतिशय निसर्गरम्य अशा जागा आहेत की ज्या आपण बघायलाच पाहिजे. अमेरिकेमध्ये आता जाऊ नका, डॉलरची किंमत तशीच वाढलेली आहे का, तर म्हणून माझे स्वतःचं मत आहे. काश्मीरविषयी सांगतो. तर हे काश्मीरविषयी मी थोडंसं बोललो. आणि या K3चा जो तिसरा भाग होता तो होता दहशतवाद बाकीच्या भारतामध्ये. आणि त्याचा पहिला मान म्हणतात ना, मराठी पाऊलं पुढे असं काहीतरी म्हणतात ते. तर सर्वात पहिला मान हा मुंबईला मिळाला ज्यावेळेला 93 साली मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले. 13 बॉम्ब ब्लास्ट झाले होते. 14वा झाला की नाही याच्याविषयी डाऊट आहे. म्हणजे मला तर डाऊट नाही आहे, पण काही लोकांना डाऊट आहे झाला की नाही ते. आणि तो कोणी केला होता तर त्यावेळेला म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट अभिमानाने सांगता येईल की तुमच्या भागात जर कोणी वर्ल्ड क्लास असेल तर तुम्हाला अभिमान वाटतो की गुकेश आमचा चेसचा वर्ल्ड चॅम्पियन आहे. तर तसं त्यावेळेला अभिमानाने सांगता येत होतं की जो जगातला सर्वात मोठा सागरी दहशतवादी होता दाऊद इब्राहिम, त्याचा जन्म आपल्या महाराष्ट्रात झालेला होता. एका पोलिसाचा तो मुलगा होता दाऊद इब्राहिम. आणि त्यावेळेला नवीन त्यांनी युद्धप्रकार सुरू केला की दहशतवादी कशाला ट्रेनिंग करत बसायचं. सगळे जे क्रिमिनल्स आहेत त्यांना काम द्या, सुपारी द्या, त्यांना सांगा की 13 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करा. आणि ते पाकिस्तानविरुद्ध याची काही गरज नाही आहे. आणि 93 सालानंतर अनेक बॉम्ब ब्लास्ट सुरू झाले. याच्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती आहे. 26 अकराचा हल्ला आपल्याला माहिती आहे, तो काय झालं कसं झालं. या सगळ्यांविषयी मला बोलायची इच्छा नाही, पण ज्यांना याविषयी जास्त इंटरेस्ट असेल तर माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे. तर तिथे आपण हे सगळ्या गोष्टी बघू शकता. तिथे 1000हून जास्त व्हिडिओज आहेत. यूट्यूबवरती जा, नुसतं माझं नाव घाला, हेमंत महाजन, म्हणजे ब्रिगेडियर हेमंत महाजन. इथे हे दाखवायला वेळ नाही तर दाखवलं असतं मी. तर तिथे जर तुम्ही केले तर तुम्हाला या सगळ्या म्हणजे पंजाबमधला दहशतवाद किंवा काश्मीरमधला दहशतवाद, बाकीचा दहशतवाद, चीन काय करतो आहे, पाकिस्तान काय करतो आहे, सागरी सुरक्षा काय, या सगळ्याविषयी तिथे भरपूर माहिती आहे. 5 मिनटापासून तर 25-30 मिनटं एवढे लांबचे व्हिडिओज आहेत. ज्याला वेळ आहे त्यांनी बघावं. परंतु एवढे व्हिडिओज बघायचे कसे हा प्रश्न समोर येतो. त्याच्याकरता उत्तर असं आहे की ज्यावेळेला तुम्ही जेवायला बसताल त्यावेळेला एक व्हिडिओ ऑन करून ठेवा, 10 मिनटं ऐका, पुन्हा बंद करा. कारण माझा चेहरा बघायची काही गरज नाही. आणि पुष्कळ माहिती तुम्हाला तिथे मिळेल. तर हे जे बॉम्ब ब्लास्ट सुरू झाले हे सुरूच राहिले. आणि ते काही संपायचं काही फारसं लक्षण दिसत नव्हतं. आपल्या सगळ्या ज्या कारवाया होत्या त्या रक्षात्मक होत्या की सैन्य वाढवा, हे करा ते करा. 2014मध्ये हा तिसरा कालखंड सुरू झाला. तर त्याच्यामध्ये एक मोदी सरकार आलं. हे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत आक्रमक आहे. आणि ज्यावेळेला पहिला एक मोठा दहशतवादी हल्ला ज्यावेळेला काश्मीरमध्ये झाला, एक पुलवामामध्ये झाला होता, एक उरीला झाला होता, त्यावेळेला आपण आपला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानच्या आत घुसून आपण पुष्कळ त्यांचे हे मारले. दुसरा विदिन अबाउट 1 इयर बालाकोटला दुसरा स्ट्राईक करण्यात आला. आणि त्याच्यानंतर मग पाकिस्ताननी जे दहशतवादी हल्ले जे होत होते भारतामध्ये ते आता पूर्णपणे थांबवलेले आहेत. आणि 2015-16 नंतर दहशतवादी हल्ले म्हणजे त्याला 26 अकरासारखा हल्ला म्हणा किंवा बॉम्बस्फोट म्हणा, हे बाकीच्या भारतात होत नाही आहे. ते आता फक्त काश्मीरपुरते मर्यादित आहे. आणि नक्षलवादी भागात आहे, पण नक्षलवादी भाग हा डावा दहशतवाद हा वेगळा प्रकार आहे. ठीक आहे. पण कारण पाकिस्तानला कळून चुकलेलं आहे की दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. तर ते सगळं थांबलेलं आहे.
परंतु आता जे युद्ध सुरू झालेलं आहे त्याला म्हणजे मल्टी डोमेन वॉरफेअर किंवा त्याला 4 शब्द वापरले जातात. अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर म्हणजे असं युद्ध की ज्याला काही नियम नाही. दुसरं मल्टी डोमेन वॉरफेअर म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये युद्ध, किंवा तिसरं आहे हायब्रिड वॉरफेअर, किंवा चौथं आहे ग्रे झोन वॉरफेअर. आता मी याच्या जास्त पुस्तकी ज्ञानात जात नाही, हा काय कॉलेजचा विषय नाही आहे की कॉलेजमध्ये प्रोफेसर लोक याच्यावरतीच 4-4 तास लेक्चर ठोकतात की म्हणजे काय ग्रे झोन वॉरफेअर आणि हायब्रिड वॉरफेअरमधला फरक मार्क मिळाला, फरक समजायला पाहिजे ना. पण फरक काही नाही आहे कुठल्याही पद्धतीने युद्ध. तर तुम्हाला मी थोडक्यात सांगायचा पद्धत करतो म्हणजे काय आणि हे कोण लढतं आहे आणि कोण शत्रू आहे. आपण ज्यावेळेला युद्धकलेविषयी बोलतो आपण पहिला प्रश्न विचारतो की तुमचे शत्रू कोण आहे. तर भारताचे जे बाह्य शत्रू आहेत ते आहे चीन आणि पाकिस्तान, याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नसेल. आणि मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेश पण आहे. तर मी पहिले चीन आणि पाकिस्तानशी बोलायच्या ऐवजी मी पहिले बांगलादेशविषयी बोलेन, कारण हा जास्त भयंकर शत्रू आहे. आणि त्याच्यानंतर एक अशी समजूत होती की जे वेस्टर्न वर्ल्ड आहे म्हणजे वेस्टर्न डेमोक्रेसीज आहे, म्हणजे युरोप असो की अमेरिका असो, हे आपले मित्र असावेत, कारण आपण सुद्धा एक डेमोक्रेसी आहोत. तर डेमोक्रेसी म्हणजे मित्र असायला पाहिजे ना. परंतु तसं नाही, त्याच्यातसुद्धा गडबड आहे. एक तुम्ही शब्द ऐकला असेल डीप स्टेट म्हणून. तर डीप स्टेटविषयी मी आता बोलायला पूर्ण वेळ नाही, पण मी 1-2 उदाहरण फक्त द्यायचा प्रयत्न करीन आणि त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. तर हे जे मल्टी डोमेन वॉरफेअर, अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर वगैरे जे आहे हे नेमकं काय. इथे याचा अर्थ थोडक्यात असा होतो की कुठल्याही पद्धतीने युद्ध, म्हणजे त्याचे आपण एक 10-12 घेऊ की त्याला म्हणायचं युद्ध काय. त्याच्यामध्ये प्रकार आहेत इन्फॉर्मेशन वॉरफेअर, डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर, नॅरेटिव्ह वॉरफेअर, परसेप्शन मॅनेजमेंट. हे सगळे एकमेकाचे भाऊबंद आहेत. म्हणजे नाव मध्ये एकच की चुकीची माहिती पडवायची. तुम्ही जर दुसऱ्या महायुद्धामध्ये गोबेल्स म्हणून एक नाव होतं की जो प्रपोगंडा म्हणजे एक्सपर्ट होता की खोटी बातम्या कशा पसरवायच्या. तर त्याचं तुम्हाला मी एकच उदाहरण देतो, कारण जर जास्त थिअरी ठेवली तर असं वाटलं की फर्ग्युसन कॉलेजचं लेक्चर झालं की काय. तर त्याच्या म्हणून असं आहे की ज्यावेळेला 1900 म्हणजे ज्यावेळेला गलवानचं युद्ध सुरू झालं होतं, गलवानमध्ये गडबड सुरू होती, गलवान पोस्ट गलवान म्हणजे, तर त्यावेळेला अशी बातमी येत होती आपल्या वर्तमानपत्रामध्ये लोकसत्ता की चीननी 50,000 सैन्य भारत चीन सीमेवरती एकत्र केलं. ते पुण्यात लोक घाबरले, अरे 50,000 सैन्य, आपलं सैन्य काय करते पुण्यात नुसतं आराम करत बसले की काय. तर तसं नव्हतं ते, आपलं सैन्य पण तिथे होतं. बातमी कशी होती, एकतर्फी होती की चीनचं सैन्य तिथे आलं आणि आपलं सैन्य माशा मारत नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी बातमी चीननी तिथे हेलिकॉप्टर्स तैनात केले. तर आपले हेलिकॉप्टर काय नाशिकमध्ये लपून बसले होते, कारण तसं नव्हतं ते. चीननी तिथे मोठ्या तोफा तैनात केल्या. आपल्या तोफा काही म्युझियममध्ये ठेवलेल्या नव्हत्या, आपल्या तोफा पण तिथे होत्या. म्हणजे जेवढ्या आवश्यक होत्या त्या सगळ्या होत्या. म्हणजे ते एक असेसमेंट असते की तुम्हाला किती सैन्य पाहिजे, केवढं पाहिजे, त्या होत्या तिथे. मग चीननी तिथे रणगाडे आणले. मग आपले रणगाडे काही लपून बसलेले नव्हते अहमदनगरला, किंवा अहमदनगरला अहमदकोर सेंटर आहे ती, तसं नव्हतं, तिथं आपले पण होतं. म्हणजे आपल्याला जेवढी युद्ध लढण्याकरता सामुग्री पाहिजे, युद्ध लढण्याकरता जे सैन्य पाहिजे सगळं ते तिथे होतं. परंतु ते लोकांना घाबरवण्याचा प्रकार की अरे बापरे. आणि मग त्यावेळेला डिबेट सुरू होतं. त्यावेळेला मी डिबेटमध्ये तोपर्यंत मी भाग घेत होतो, पण नंतर मी थांबवलं. म्हणजे मी टी व्ही डिबेटमध्ये पुष्कळ वेळा भाग घेतला. आम्ही एक 5-6 वर्षापूर्वी डिबेटमध्ये जाणं कायमचं बंद केलं, कारण तो मी अतिशय काळजीपूर्वक मी शब्द वापरतो, अतिशय मूर्खपणा आहे तो. त्यांचा अजेंडा हा पहिलेच ठरलेला असतो आणि त्यांना काहीतरी घाबरवून टाकायचं, काहीतरी सनसनाटी बातमी. कारण काय असतं की मीडियाचा सर्वात मोठा हे काय असतं, भारतीय जी मीडिया आहे, आणि मीडिया आपण ज्यावेळेला म्हणतो याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टी व्ही चॅनल्स आहेत, याच्यामध्ये सोशल मीडिया आहे. जोपर्यंत सनसनाटी बातमी येत नाही तोपर्यंत मीडियाला कोणी काही विचारत नाही. सनसनाटी बातमी म्हणजे काय, तर कुत्र्याला माणूस चावला तर ती बातमी नसते, पण माणसाला कुत्रा चावला काय उलटं बोललं की काय, माणूस तर कुत्र्याला चावला तर ती बातमी होती. मी काहीतरी वाईट बातमी की 50,000 सैन्य तिथे झालं आणि म्हटलं भारताचं पण आहे, मग काय बातमी झाली, काहीतरी घाबरवायला पाहिजे ना. मला अजूनसुद्धा आठवतं त्यावेळेला एकाने मला कॉल केला होता की सर मी गणपती पुढेपासून मधून बोलतो आहे. म्हटलं बा छान आहे, फार चांगलं ठिकाण आहे वगैरे. आणि तसं नाही हो. म्हटलं कसं आहे मग, म्हणजे की असं आहे की आत्ता इथे लोकल म्हणजे पेपरमध्ये बातमी आली, कुठल्यातरी लोकल पेपर आहे सागर वगैरे, की एक चीनची पाणबुडी या भागात फिरते, आम्ही काय करू. म्हटलं असं करा, गणपतीपुळे अतिशय जागृत दैवत आहे, तिथे एक नारळ हे करायचे, 2 नारळ करा, अगदी गॅरंटीड आहे की ती पाणबुडी परत जाईल. नाही गेली तर मला कॉल करा. ठीक आहे. म्हणजे आता हा काय फालतूपणा आहे. आता पाणबुडी आली असेल चुकून, रस्ता चुकून, तर ते काम काय गणपतीपुळ्यातल्या लोकांचं आहे का ते
ज्याचं काम आहे ते करतील काम आपलं ते, ठीक आहे. त्याची काळजी तुम्ही कशाला करताय म्हणजे ते. तर हा असला फालतूपणा सुरू होता. हा सगळा इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये आपल्या टी व्ही चॅनलवरती आपले तज्ज्ञ, हे प्रोफेसर व्हरायटी किंवा असे एक्सपर्ट वगैरे आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात की मुकाट्याने चीनचं म्हणणं आहे का, चीन ही फार मोठी शक्ती आहे, त्यांची आर्थिक ताकद तुमच्या 3.5 टाईम्स आहे आणि ही ताकद पोचायला तुम्हाला पुढचे 100 वर्ष लागतील, म्हणजे आमच्या नातवालासुद्धा असं ऐकावं लागेल, म्हणजे आमच्या तर सोडूनच ते आपण नातवाचे सुद्धा हाल मुश्किल आहे. तर मी त्यांचं ऐका आणि मुकाट्याने ते म्हणतात ते चुपचापपणे मान्य करा. हे आपल्या टी व्ही चॅनलवरती लोक सांगत होते. आणि त्याच्यामध्ये म्हणजे इतका काही वेळा इतका म्हणजे इंडियन मीडिया ही किती वेडी झालेली आहे. आणि मी पुन्हा अतिशय काळजीपूर्वक शब्द वापरतो आहे की मोठे वर्तमानपत्र तर त्यांनी काय म्हणजे गलवानमध्ये ज्याला युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये आपल्या 20 भारतीयांचा, त्याच्यामध्ये भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळेला जे तिथले कमांडिंग ऑफिसर होते 14 बिहारचे मेजर कर्नल संतोष बाबू, त्याचा पण मृत्यू झाला होता. भारतीय 20 सैनिक मारले गेले, अतिशय मोठं नुकसान झालं. अरे गाढवांनो, मी काळजीपूर्वक म्हणतो आहे, हे 20 सैनिक काय एकमेकाला मारत बसले होते का तिथे, की हा एक अल्फा कमांडर सैनिक ब्रावोवाल्याला मारतो, ब्रावो चार्लीला मारतो. आणि ते चीनी सैनिक अशी लढत होते, तर ते जर 20 गेले असेल तर अर्थात चीनचे पण कॅज्युलिटीज झालेल्या आहेत, त्यात काही डाऊट नको. की ते गंमत ती काही लुटुपुटूचं किंवा म्हणजे काही T20ची फिक्स असलेली IPLची मॅच नव्हती ना, म्हणजे ती, ठीक आहे ना. तर पण तुम्हाला अरे बापरे 20 सैनिक गेले, काय मोठं नुकसान झालं वगैरे. नंतर मग हळूहळू जाहीर आलं की चीनचे जवळजवळ 70हून जास्त सैनिक तिथे मारले गेलेले आहेत. हे सगळ्यांना माहिती होतं, कारण चीनची जी सोशल मीडिया आहे, प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ज्या इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये आपले जी सोशल मीडिया आहे त्याच्यात चीन पूर्णपणे घुसलेला आहे. म्हणजे फेसबुक असो की यूट्यूब असो की तुमचं काय ट्विटर असो की ट्विटरला एक्स म्हणतात ते असो, परंतु चीन मात्र यूट्यूबवरती याच्यात नाही. चीनची सोशल मीडिया ही पूर्णपणे चीनी कंट्रोल्ड आहे. म्हणजे तसं आपलं जे यूट्यूब, ज्याला आपण आपलं फेसबुक म्हणतो, तर त्यांचे जे आहे ते वैभव त्याचं नाव आहे. तिथं आपण जाऊ शकत नाही, कारण ते फक्त चीनी लोकांचंच आहे. म्हणजे ते तुमच्या विरुद्ध माहिती युद्ध छेडू शकतात, परंतु तुम्ही त्यांच्या विरुद्ध आक्रमक माहिती युद्ध हे छेडू शकत नाही. हे छेडता येतं, काही करायचं म्हटलं तर करायला 100 पद्धती आहेत, परंतु मग त्याकरता हे काही अनकन्व्हेन्शनल गोष्टी वापराव्या लागतात. तर हे मल्टी डोमेन वॉरफेअरचं हे एक युद्ध झालं, ठीक आहे ना. मग दुसरं युद्ध त्याला म्हणायचं आर्थिक युद्ध म्हणा, आर्थिक घुसखोरी म्हणा, आर्थिक महायुद्ध म्हणा, ठीक आहे. तर त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो की जे चीन भारताविरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये करतो आहे आणि त्या युद्धाला अजूनसुद्धा आपल्याला पुरेसं उत्तर मिळालेलं नाही. ते युद्ध कसं लढायचं आहे. तर आर्थिक युद्ध म्हणजे काय, गेले 6 वर्ष भारतीय सरकार प्रयत्न, म्हणजे आपण जर चीन आणि भारताचा व्यापार बघितला तर आपण एक काहीतरी $20 अब्ज एवढे गोष्टी चीनला निर्यात करतो आणि चीन आपल्याला $120 बिलियन एवढी वस्तू आपल्याला पाठवते. म्हणजे 6 पटींनी जास्त ते आपल्याला गोष्टी पाठवतात, ठीक आहे ना. हे भयंकर आहे युद्ध. आता एक अतिशय मॅव्हरिक किंवा एक अतिशय डिसरप्टिव्ह नेते आता पुढे आलेले, त्याचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प. त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर तो एक वेगळाच लेक्चर होऊ शकतं, परंतु ते केवळ भारताकरता फायदा काय नुकसान काय. तर डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफ वॉर नावाचा एक प्रकार सुरू केलेला आहे. टॅरिफ वॉरचा थोडक्यात अर्थ काय की इम्पोर्ट ड्युटी किंवा आयात ड्युटी ही वाढवायची. म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट परदेशातनं तुमच्याकडे येत असेल त्यावरती ड्युटी लावायची, ज्याच्यामुळे ती गोष्ट महाग होते, ज्याच्यामुळे ती गोष्ट घ्यायला तुम्ही 2 वेळा विचार कराल. ही त्याचं थोडक्यात हे आहे. कारण ती तशी टॅरिफ ड्युटी न लावता आली तर तुम्हाला म्हणजे अतिशय स्वस्तात ती मिळेल आणि मग भारतीय इंडस्ट्री बंद पडेल, तर ती पडू नये म्हणून टॅरिफ ड्युटी लावायची. तर याच्यामध्ये आपण गेले 5 वर्ष मोदी सरकार प्रयत्न करते, हे करा ते करा ते करा. एक म्हणजे $1 अब्ज सुद्धा तो व्यापार कमी झालेला नाही आहे. आता याचं कारण काय, याचं कारण चीनने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये केलेली घुसखोरी. आता ही घुसखोरी काय, आज चीनचे सर्वात मोठे समर्थक कोण, म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे, CPI, मी त्याच्यात मी जास्त जात नाही, कारण ते सगळे इररिलेव्हंट पक्ष आहेत ते, म्हणजे ठीक आहे ना. परंतु आज भारताचं जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, आणि मी आशा करतो की त्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये कोणी नसावं, कारण त्यांना मी काय म्हणतो ते आवडणार नाही. ते त्यांचे आर्थिक गुलाम बनलेले आहेत. त्यांना वाटतं की चीनशिवाय आम्ही जिवंत राहू शकत नाही. लॅपटॉप असो, आता तुम्हाला 2 उदाहरणं देतो की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता हा प्रश्न येतो.
आज भारतात सगळ्यांकडे मोबाईल आहे, याच्यात कोणाकडे डाऊट नको. आणि काही काही लोकांकडे तर 4-4, 5-5 मोबाईल आहे. म्हणजे माझ्याकडे एक मोबाईल होता कुठल्या तरी VIP-चा, तर मला खूप आनंद झाला की माझ्याकडे VIP-चा नंबर आहे. मग कुठे सांगितलं की अरे तुला काय वाटतं, तुझ्याकडे नंबर 10चा मोबाईल आहे. मी तू 10व्या नंबरवरती आहे. नंबर 1वरती त्यांचे खास माणसं, नंबर 2 होते त्याच्यानंतरची माणसं नंबर 3वरती, आणि नंबर 10 म्हणजे अरे थोडंसं आलेत कोणीतरी ऐकायला पाहिजे केव्हा तरी, तशा प्रकारची माणसं. तर म्हणजे मोबाईल, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आणि याच्यामधले 30 ते 40% मोबाईल हे चीनी बनावटीचे आहे. मग काय झालं तर हे आता मोबाईल हा तुमची एक कुंडली असते, किंवा ज्याला एक शब्द वापरला जातो डेटा वॉरफेअर, किंवा म्हणजे माहिती गोळा करून त्याचा गैरवापर करणं. म्हणजे काय, माझ्या मोबाईल जर तुम्ही चोरला, काही चोरून काय फारसा तसा फायदा नाही आहे, पण चोरला समजा तर काय, मी कोणाशी बोलतो, माझ्याशी कोण बोलतो, मी आर्थिक व्यवहार कुठे केलेले होते, नंतर मी कुठे गेलो होतो. म्हणजे मला तो मोबाईलवाला सांगत होता की तुम्ही ओरिसामध्ये गेला होता, त्या किनारपट्टीवरती याच्या, तुम्ही तिथे इतके वेळ राहिला होता की मला आठवत पण नव्हतं. मी गेलो होतो, मला तसं ब्रॉडली माहिती आहे की मी कुठे गेलो होतो, परंतु किती तारखेला गेलो आणि केव्हा गेलो कसं आठवणार ते. तर म्हणजे तुमची 100% माहिती त्याच्यामध्ये असते. आणि तुमचा तो कॅमेरा ऑन करू शकतो, तुमचा तो ऑडिओ ऑन करू शकतो, आणि तुम्ही काय बोलता आणि काय करता हे सगळं चीनला कळतं आहे. तर मग काय, तर हे कशा करता असतं, हा सगळा प्रचंड डेटा हा गोळा केला जातो. आणि त्याच्यानंतर एक एक शब्द वापरला जातो, प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस, की हे सगळा डेटा गोळा करून हेमंत महाजन याच्या पुढे कसे वागतील. तर मी कसा वागेल हे करायची काही गरज नाही आहे फारशी, परंतु जे महत्त्वाचे लोक असतात, म्हणजे समजा राजकीय पुढारी असतील, किंवा सैन्यातले अधिकारी असतील, किंवा नोकरशाहीतले मोठे लोक असतील, किंवा इंडस्ट्रीमधले लोक असतील, म्हणजे ज्याला आपण म्हणायचं भारतातले मोठे लोक, ते कसे वागतील. की आज समजा आपलं रिलायन्सचा आता पुढचा प्लॅन काय आहे, की त्यांनी आता इतकी गुंतवणूक केली तर पुढे काय करणार आहे, किंवा लार्सन अँड टोब्रो काय करणार आहे, किंवा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स जे आहे, म्हणजे अशा प्रकारची माहिती ही प्रेडिक्ट केली जाऊ शकते आणि केली जात आहे. आणि दुर्दैवाने अजूनसुद्धा भारतीय हा मोबाईल सोडायला तयार नाहीत, कारण चीनीमधली ज्या गोष्टी असतात या जवळजवळ 20 ते 25% या स्वस्त असतात, म्हणून ते लोक घेतात. तर तुम्हाला एक आव्हान असं आहे की कुठलीही चीनी बनावटीची गोष्ट वापरू नका. मग तो मोबाईल असो की कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असो. तुम्ही प्राऊडली सांगता की माझ्याकडे गाडी आहे, कुठली तरी अशी नावं की त्याची नावं म्हणजे मला ती गाडी कशी दिसते मला माहीत पण नाही. म्हणजे खूप म्हणजे तिला म्हणतो स्वँकी कार्स, म्हणजे अतिशय महागड्या गाड्या असतात. त्या गाड्यांची सगळी माहिती, जो गाडीमध्ये आजकाल एक चिप लागते, तुम्हाला कल्पना असावी, ठीक आहे. आणि चिप सगळी माहिती तुमची ते चीनमध्ये पाठवतो आहे, ठीक आहे ना. आणि त्याच्यामध्ये अर्थात माझ्याकडे तर हे करण्यात काही अर्थ नाही आहे, परंतु महत्त्वाचे लोक, महत्त्वाचं हे, तर हे सगळं प्रेडिक्ट केलं जाऊ शकतं आणि आपण तिथे गडबड करू शकतो. एकच तुम्हाला सांगतो, एक ज्यावेळेला हे दहशतवादी हल्ले सुरू झाले तर एकदम पोलिसी उपाय म्हणजे काय, काहीतरी झाल्यानंतर काहीतरी करून दाखवायला लागतं आणि काहीतरी मोठी घोषणा करावी लागते की ज्याच्यामुळे असं वाटतं की आपण काहीतरी केलं. तर त्यांनी त्यावेळेला एक फतवा पास केला होता आणि मी पुन्हा अतिशय काळजीपूर्वक शब्द वापरतो, फतवा पास केला होता की सगळ्यांनी CCTV कॅमेरे लावायला पाहिजे. आता इथे आहे की नाही मला माहिती नाही, इथे आहे का CCTV कॅमेरा? असेल ना कुठेतरी? नाही आहे, तुम्ही लावला नाही आहे, बरं चांगलं केलं, ठीक आहे. आणि हे CCTV जे कॅमेरे होते, 99% CCTV कॅमेरे हे चीनी बनावटीचे होते. सगळ्या सरकारी ऑफिसमध्ये CCTV कॅमेरे लागले, सगळ्या पोलीस स्टेशनवर लागले, कारण पोलिसांनी भ्रष्टाचार करू नये किंवा मारपीट करू नये, म्हणजे पोलिसांवरती लक्ष ठेवण्याकरता, ठीक आहे. सगळ्याकडे लागले आणि हे त्यांना त्याच वेळेला आम्ही लिहिलेलं होतं की हे हा मूर्खपणा आहे. CCTV कॅमेरे लागल्यामुळे फायदा कोणाचा झाला, तर जे CCTV मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांचा, आणि त्यांचा AMC करतात ते त्यांचा. म्हणजे काही वेळा CCTVचा खूप फायदा होतो. आमचा एक फायदा आत्ताच आम्ही अनुभवला होता साळुंकी विहारमध्ये. आमच्याकडे एक अतिशय हुशार आहेत, आमच्याकडे सगळेच हुशार आहेत, पण त्याच्यातले एक हुशार, त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या गॅरेजमध्ये CCTV लावलेला होता. आणि ते मग नेहमीप्रमाणे अमेरिकेत गेले होते. तर त्यांना CCTVने सांगितलं की तुमच्या तुमच्या घरामध्ये चोरी होते आहे. तर त्यांनी चोरी उघड्या डोळ्यांनी बघितली की चोर आत कसा शिरला वगैरे, सगळं छान, अतिशय छान दृश्य दिसलं. मग त्यांनी करावं काय, तर कोंढवा पोलीस स्टेशनला रिंग करायला पाहिजे, ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटते की कोंढवा पोलीस स्टेशन त्यांच्या अमेरिकेतल्या कॉलची वाट पाहते काय? कोंढवा पोलीस स्टेशन केव्हा कॉल अटेंड करेल, ज्यावेळेला सगळं संपलं असतं त्यावेळेला, की ज्यावेळेनंतर मग त्याची काही गरज नाही. म्हणजे तुम्ही फक्त केवळ एक इन्व्हेस्टिगेशन करू शकता.
त्यांना सगळं छान दिसलं आणि त्यांचा BP वाढला. म्हटलं कशाला तुम्ही CCTV लावला होता, उगीचच चोरी झाली, तुम्ही स्वतः चोरी डोळ्याने बघितली आणि तुम्ही काहीही करू शकत नव्हता. ठीक आहे ना. तर एनिवे CCTV कॅमेरे हे सगळे जे आहेत चीनला देत आहेत. आता गव्हर्नमेंटनी रूल पास केला आहे की हे चीनी बनावटीचे कॅमेरे लावू नका, कारण ही सगळी माहिती जाते. एवढंच नव्हे तर आपली जी मोठी बंदरं आहेत, म्हणजे ज्याला पोर्ट्स म्हणायचं, तिथे मोठ्या मोठ्या क्रेन्स असतात, तिथे मोठे मोठे CCTV कॅमेरे असतात. कारण सगळं हे जे कंटेनर्स असतात ते सगळं ऑटोमेटेड केलेलं असतं. त्याकरता तुम्हाला ॲमेझॉन असतो की हे असो. नंदूजी वेळ संपते का? हां, अच्छा, ओके. नाही नाही, मी तिकडे बघेल का ते काय. नाही ते तसं ते हात असा वर हो, हात वर करायचा होता म्हणून मी थोडं थांबलो. तर हे म्हणजे आर्थिक युद्धामध्ये ते तुम्हाला तुमच्याकडून काहीही घ्यायला तयार नाही. तर त्यांना आता डोनाल्ड ट्रम्प नीती वापरून त्यांना एक धडा शिकवायला पाहिजे. याच्याशिवाय म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर इथे एक प्रकार होता, त्याचं नाव होतं कॉन्फ्युशियस, मी जर नीट प्रोनाऊन्सिएशन केलं असेल, स्टडी सेंटर. म्हणजे चीनी विचार भारतीय विद्यार्थ्यांना शिकवण्याचं. नशिबाने ते सांगितल्यानंतर ते बंद करण्यात आले आणि ते आता थांबलेलं आहे. चीन पाकिस्तानच्या मदतीने आत येतो, चीन नक्षलवाद्यांना मदत करतो, चीन ईशान्य भारतात गडबड करायचा प्रयत्न करतो वगैरे वगैरे. त्याच्याविषयी आपण डेट डिप्लोमसी, त्यात चीन काय करतो याच्याशी बोलायला वेळ नाही. परंतु असं पण समजू नये की आपण चीनचा मुकाबला करत नाही आहे. कारण काही काही वेळ काय होतं, आपण जर असं बोलतो तर थोडंसं निराशेचं वातावरण निर्माण होतं की अरे हे पण खराब आहे, ते पण खराब आहे. तसं नाही. आपण बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये चीनशी जास्त चांगल्या पद्धतीने लढलेलो आहोत किंवा लढत आहोत. हाच प्रॉब्लेम अमेरिकेचा आहे, हाच प्रॉब्लेम युरोपचा आहे, हाच प्रॉब्लेम सगळ्यांचा आहे. चीनने जगाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये घुसखोरी केलेली आहे आणि चीन हॅज बिकम द सगळ्या जगाचं ते प्रोडक्शन सेंटर बनलेलं आहे. तर मी त्याच्यात जास्त जात नाही. चीनी बनावटीच्या गोष्टी विकत घेऊ नका. बी इंडियन बाय इंडियन, स्वदेशीवरती जोर द्या. कुठलीही चीनी गोष्ट घेऊ नका. अनेक प्रकारच्या आहेत आणि कुठलीही कार घेतात त्याला विचारायचं चीनी काय आहे. तर चीनी म्हटलं तर त्याच्यात अजिबात त्याला घेऊ नका. ते आता तुम्ही म्हणाल की इतकी चांगली कार आणि इतकं चांगलं आणि तुम्ही म्हणता घाट घेऊ नका, मग माझ्या पैशाचा काय वापर करू मी. ठीक आहे. तर एनिवे तुम्ही अगदी विचारू शकता. ठीक आहे. चीनला अजिबात मुक्त करू नका, कारण आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड त्यांच्याशिवाय जिवंत राहायला तयार नाही आहे. आणि घुसखोरी किती की चीनकडनं आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घ्यावी की नाही. तर 5 मंत्रालय डिसिजन घ्यायला होती. दोघं म्हणाले की नको, म्हणजे होम मिनिस्ट्री म्हणाली नको, डिफेन्स मिनिस्ट्री म्हणाली नको, परंतु 3 कॉमर्स मिनिस्ट्री, अर्थ मंत्रालय आणि अजून कुठेतरी अजून मंत्रालय म्हणाले पाहिजे. आता ही घुसखोरी आपल्या मनामध्ये झालेली आहे आणि ही घुसखोरी थांबवायला पाहिजे. कशी थांबवायची एक अतिशय मोठं संकट आहे. अजून हे आव्हान आपल्याला पेललेलं नाही आहे. नशिबाने काही काही गोष्टी ती पूर्वी पण झाली आहे की पहिले दिवाळी आली, दसरा आला की चीनी बनावटीच्या सगळ्या गोष्टी तिथे यायच्या. आता ते थांबलेलं आहे. खेळण्या थांबलेल्या आहेत, फटाके थांबलेले आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये स्मगलिंग होतं आणि या गोष्टी आत आणल्या जातात. आणि याचं तुम्हाला मी एकच उदाहरण सांगतो आणि हे वाक्य काळजीपूर्वक ऐका. चीनच्या आपली करन्सी रुपया आहे, अमेरिकेची डॉलर आहे आणि डॉलरची आजची किंमत काय आहे तुम्हाला कल्पना असेल, काहीतरी 88-87 काय आसपास आहे ती. आणि चीनी करन्सीचं नाव आहे युआन. 2 आहेत, युआन आणि रेम्बो, पण आपण युआनविषयी बोलू. तर युआन जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल म्हणजे चीनबरोबरच्या व्यापाराकरता, तर हा युआन तुम्हाला 8 किंवा 9 रुपयाला मिळतो. म्हणजे 9 रुपये खर्च केले की तुम्हाला काय मिळेल, 1 युआन मिळेल. परंतु हाच युआन तुम्हाला ब्लॅक मार्केटमध्ये 15 किंवा 16 रुपयाला मिळतो. तर तुमच्यातले जे सुज्ञ असतील आणि सगळेच सुज्ञ याची मला खात्री आहे, विचार करेल की ब्लॅक मार्केटमध्ये 16 रुपयाला मी युआन का विकत घ्यावा जर व्हाईट मार्केटमध्ये 8 रुपयाला मिळतो. तर म्हणजे वेडाच माणूस असेल ना की जो 16 रुपयाला घेतो ब्लॅक मार्केटमध्ये. तर याचं उत्तर सरळ आणि साफ आहे. आपले जे व्यापारी आहेत हेच आपले शत्रू आहेत. करतात काय की चीनमधनं 10 कोटीचा माल विकत घ्यायचा, इनव्हॉइसमध्ये दाखवायचं की फक्त 2 कोटीचा माल विकत घेतला, 2 कोटीवरती GST किंवा अशा गोष्टी पे करायच्या आणि म्हणजे हे 2 कोटीचे जे पैसे आहेत ते तुम्ही यांनी द्यायचे, आपल्या नॉर्मल चॅनलनी द्यायचे. आता 8 कोटीचा माल तर तुम्ही आता देऊ शकत नाही नॉर्मल चॅनलनी, कारण तो तुम्ही म्हणजे अंडर इन्व्हेस्टिंग करून केलेला. तर ते पैसे कसे द्यायचे, तर ते ब्लॅक मार्केटमधून व्हाया ज्याला काय म्हणतो आपण म्हणजे एजंट्स किंवा हवालाने ते ट्रान्सफर करायचे. म्हणून ही किंमत आहे. याचा अर्थ सरळ आणि सिंपल आहे. चीनमधून होणारा बेकायदेशीर व्यापार हा कायदेशीर व्यापाराच्या दुप्पट आहे. हे ब्रॉड आकडे आहेत.
एखादा जास्त तज्ञाचं थोडंसं आर्ग्युमेंट करेल तो, असं नसतं थोडंसं. पण म्हणजे एक ब्रॉडली म्हणजे थोडक्यात बेकायदेशीर व्यापार हा जास्त आहे. आणि आज आपले जेवढे दुकानं आहेत सगळे आपाबरोबर चौकात वगैरे सगळ्यांकडे माल भरलेले आहेत चीनी याचे, म्हणजे त्याला काय म्हणतं स्पेअर पार्ट्स, बॅटऱ्या म्हणा, हे म्हणा ते म्हणा, सगळं भरलेलं आहे चीनी बनावटीचं. मला ते अतिशय वाईट वाटतं. तर एनिवे, बी इंडियन बाय इंडियन हा मोठा हे तुमच्याकरता एक अतिशय मोठा असा संदेश आहे. आता मी थोडंसं असे यांचे चीननी तुमच्यावरती चीन तुमचे सायबर युद्ध वापरून तुमच्या माहिती खूप चोरतो. एक उदाहरण म्हणजे एक 2-3 वर्षापूर्वी मुंबईचं जे इलेक्ट्रिसिटी ग्रीड आहे त्याच्यावरती सायबर अटॅक झाला होता आणि 12 तास मुंबईचं इलेक्ट्रिसिटी बंद पडली होती. आता मुंबईला भारताची आर्थिक राजधानीही म्हटलं जातं. जर आर्थिक राजधानी जर बंद पडली तर केवढं नुकसान होऊ शकतं याची आपल्याला कल्पना असावी. आणि ते त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेला जे आपले पॉवर मिनिस्टर होते ते पहिल्या वेळा काहीतरी सेन्सिबल बोलले, म्हणजे राज्यातले होते की म्हणजे हा चीनचा सायबर हल्ला होता, की जे बरोबर होतं. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी विधान बदललं, नाही 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 तसं नव्हतं, आमच्या लोकांनी रिपेअर ठीक नाही केलं म्हणून ते झालं. ते तसलं काही नव्हतं, कारण चीनने दम दिला होता. जर तुम्ही आम्हाला आमचं नाव जर बदनाम केलं तर आम्ही अशा प्रकारचे बग्स तुमच्या सगळ्या ठिकाणी घातलेले आहेत. तुमचं सगळं आम्ही जे इलेक्ट्रिसिटी ग्रीड आहे भारतामध्ये आहे ते नुसतं मुंबई होतं ते आम्ही उद्ध्वस्त करू. आता जर तुम्हाला एक फोन आला की काय म्हणायचं त्याला, पुण्यातल्या एका शाळेमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे, तर तुम्हाला सगळ्या शाळा चेक कराव्याच लागतील ना. आणि चेक केल्यानंतर तुम्हाला कळलं की बॉम्ब नव्हता, पण चेक तर करावं लागेल ना तुम्हाला. तर पुढचे 15 दिवस सगळं ग्रीड चेक करण्यात आलं, मग कळलं तसं काही नव्हतं. आणि अशा प्रकारच्या अफवा या अनेक वेळा आल्या की विमानं जवळजवळ कितीतरी 1,000-1,500 कोटी रुपयाचं नुकसान झालं, कारण विमानाला मेसेज मिळाला की तुमच्यात बॉम्ब ठेवलेला आहे. ते विमान परत आलं आणि विमान परत आलं की नुकसान कसं होतं त्याच्यात मी जास्त जात नाही. जवळजवळ 1,500 कोटीचं नुकसान झालं. अनेक नुकसान झालं की ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तर ट्रेन थांबवली, त्याला चेक केलं, बसमध्ये ठेवला आहे. म्हणजे अफवा पसरवून देशाचं नुकसान कसं करायचं हा एक युद्धाचा नवीन प्रकार आहे. तर आता हे जे दहशतवाद नावाचा प्रकार आहे, बॉम्बस्फोटाचा दहशतवाद किंवा हा होत नाही आहे. आता जो दहशतवाद जो सध्या भारतात चालू आहे तो आहे अफगाणच्या चरसचा दहशतवाद, जो थांबवण्यामध्ये आपल्याला फारसं यश मिळालेलं नाही आहे. आणि तुमच्या केवळ माहितीकरता तुम्ही तुमच्यातल्या काही लोकांनी उडता पंजाब नावाचा एक सिनेमा नाव ऐकलं असेल. उडता पंजाब नाव म्हणजे काय होतं, तर पंजाबमध्ये पसरलेला अफगाणच्या चरसचा दहशतवाद. तर मागच्या वर्षी 2023मध्ये 280 ड्रोन्स हे भारतामध्ये पाकिस्तानमधून भारताच्या पंजाब राज्यात आले. पंजाब राज्य हे पाकिस्तानचं फेवरेट आहे, तर तिथे ड्रग्सला चांगली मागणी आहे म्हणून. आणि एक ड्रोनची क्षमता ही 15 ते 16 किलो अफगाणच्या चरस कॅरी करण्याची होती. तर ज्याचं गणित चांगलं आहे त्यांनी गुणावं, 288ला 16नी गुणावं. आणि जेवढे हे आले कसं काय आलं, कारण हे ड्रोन आत आले होते पण ड्रोन रिकामे होते. तर काही पाकिस्तान काही म्हणजे काही रिकामे ड्रोन काही पाठवत नाही तुमच्याकडे ते, कारण त्याचं सामान जे आहे ते काढून घेतलेलं होतं. आणि आता तर ड्रोन ते सरळ जो एजंट आहे त्याच्या गच्चीवरती उतरवतात, कारण ज्यांना ड्रोनची माहिती आहे तर तुमचं पायलटिंग चांगलं असेल तर तुम्ही नेमक्या ठिकाणी त्याला उतरवू शकता. फक्त ते पायलटचं तेवढं स्किल चांगलं पाहिजे आणि जे असू शकतं जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तर. तर आता अफगाणच्या चरसचा दहशतवाद हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे, इन्क्लुडिंग महाराष्ट्रामध्ये. आणि जे आपलं शाहरुख खानचा मुलगा त्यांनी कसं चरस घेतली किंवा नाही घेतली, किंवा आता आपलं काय नाव त्याचं तो काय सैफ अली खान, त्याला चाकू मारला, तो गोळी मारला, त्या बांगलादेशींनी मारला की करीनाने मारला, याच्याविषयी टी व्हीवरती थोडंसं हे चालू होतं. परंतु अफगाणच्या चरस आज आपल्या मोठ्या शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे की आज उच्चभ्रू समाजामध्ये याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि याच्यामुळे आपली पिढी ही बर्बाद होते आहे. दुर्दैवाने होतं काय की सरकार खरी आकडे कधी पुढे येऊ देत नाही, कारण आकडे आले तर म्हणजे थोडंसं घाबरायला होतं, म्हणून थोडीशी आकडेवारीमध्ये एक थोडं लपवलं जातं. तुम्हाला मी एकच स्पेसिफिक उदाहरण देतो कळण्याकरता. आज सरकारी पंजाबची लोकसंख्या ही जवळजवळ 2-2.5 कोटीच्या आसपास आहे, ठीक आहे ना. पंजाबमध्ये आज सरकारी आकडेवारीप्रमाणे 16 लाख युवक हे ड्रग ॲडिक्ट्स आहेत, जे रजिस्टर्ड आहेत. आणि आपल्याला कल्पना असावी की सगळे युवक तिथे रजिस्टर केले जात नाही, कारण याच्यामुळे काय होतं की कुटुंबाचं नाव बर्बाद होतं म्हणून, ठीक आहे ना. तर म्हणून म्हणजे 16 लाख फॅमिलीज आज पंजाबमध्ये
बरबाद झालेली आहे. म्हणजे जे खालिस्तानी दहशतवाद जे करू शकला नाही ते अफगाणच्या चरसच्या दहशतवादाने केलेलं आहे. आणि आज तो हाल एवढा खराब झालेला आहे की म्हणजे मी स्वतः सैनिक अधिकारी आहे, आमचा शीख किंवा सरदार किंवा याच्याशी खूप संबंध आलेला आहे, परंतु हाल सध्या खराब आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. त्यात मी जास्त याच्याशी जास्त बोलत नाही. तर अफगाणच्या चरस समुद्राकडनं होणारी बेकायदेशीर म्हणजे व्यापार, तिथनं होणारं स्मगलिंग, सोन्याचं स्मगलिंग होतं. सोन्याच्या स्मगलिंगमध्ये महिला वर्ग खूप काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. भारतीयांना सोनं विकत घ्यायला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे सोनं तसं म्हटलं तर हा माझा काय आर्थिक क्लास नाही आहे आजचा, एक अनप्रोडक्टिव्ह ॲसेट आहे. परंतु 30% म्हणजे भारत इतकं सोनं विकत घेतो की आज म्हणजे सर्वात मोठा जो आपला हायेस्ट इम्पॉर्टंट आयटम अर्थात क्रूड ऑइल आहे, म्हणजे कच्चं तेल आहे, कारण आपलं 85% तेल आहे बाहेरनं येतं. आणि दुसरा आयटम आहे सोनं. तर सोनं काही हा काय रोजच्या जीवनातला लागणारा गोष्ट नाही आहे, परंतु सोनं हे इतका भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. लग्नाचा सीझन आला की स्मगलिंग मोठ्या प्रमाणात होतं. याचं कारण काय की दुबईमध्ये जी सोन्याची किंमत आहे ती भारतात असलेल्या सोन्याच्या किमतीपेक्षा 30% कमी आहे. आणि 30% आणि दुबई आणि मुंबईचं अंतर आहे फक्त 400 किलोमीटर आहे. आणि एका जर मच्छीमारी बोटीत जर तुम्ही 10 टन 15 टन सोनं आणलं तर केवढा प्रॉफिट होऊ शकेल आपण कॅल्क्युलेट करू शकता. तर सोन्याचा मोह ठेवू नका. जे आहे त्याच्यातच चांगलं माना. परंतु माझ्या बायकोनी म्हटलं होतं की तू असे फालतू ॲडवाईस बायकांच्या समोर देऊ नकोस. आता ती नाही आहे म्हणून सांगायला काही हरकत नाही की ती असं म्हणाली होती की असं नसतं, सोन्याची गरज तुला काही कळत नाही की मला सोन्याला द्यायचं मला याला द्यायचं. म्हणजे अरे तेच वाट दे की पहिले जे आहे ते तुझ्याकडे जे आहे ते तसं नसतं ते. म्हटलं मग कसं असतं म्हणून जाऊ देते. आणि सोनं घेऊ नका एवढं मला सांगायचं होतं, कारण हा अनप्रोडक्टिव्ह आयटम आहे आणि आपण प्रचंड फॉरेन एक्सचेंज त्याच्यावरती करतो. ओके, मी थोडंसं तुम्हाला मी मल्टी डोमेन युद्धाचे काही प्रकार सांगायला सुरुवात केली. आता मोठ्या प्रमाणामध्ये घातपात म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये सागाटॉचा शब्द वापरला जातो किंवा दुसरं सबव्हर्शन म्हणजे एखाद्या माणसाला भ्रष्ट करून त्याच्याकडनं गैरकृत्य करवून घेणं हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असतो. आज हजारो कोटी रुपयाचे गुरं ही तिकडे जात आहेत. मी 2 मिनटं आता फक्त बांगलादेशी घुसखोरीविषयी बोलीन आणि त्याच्यानंतर मग मी थांबण्याचा हो सांगतो मी. हो ओके. नाही मला चालेल. मला उघडं छान वाटतं म्हणजे उभं राहून चांगलं वाटतं की मग पूर्ण प्रेशर हे करता येतं. बसलो की जरा नाही काही तशी काही तशी काळजी नाही. तशी काळजी नाही आहे. ते आत्ताच मी सिंहगडावरती गेलो होतो आणि कसं गेलो होतो ते तुम्हाला नंतर सांगेन मी. ठीक आहे. अच्छा, मी आता थोडंसं सांगतो बांगलादेशविषयी आणि सुरुवात करतो 1935 पासून आणि 5 मिनटात मी सांगण्याचा प्रयत्न करीन. बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे. मी पुन्हा सांगतो भारताला लागलेला कॅन्सर आहे आणि 5 ते 6 कोटी बांगलादेशी आज भारतामध्ये आहेत आणि रोहिंग्या त्याच्यामध्ये रोहिंग्या पण सामील आहे. काल परवाच एक बातमी मी इकॉनॉमिक टाईम्समध्ये वाचली. आता इकॉनॉमिक टाईम्स म्हणजे म्हटलं तर कसलं इकॉनॉमिक्सविषयीचं बातमी, तर त्याच्यामध्ये एक रोहिंग्या ह्युमन राईट ऑर्गनायझेशन आहे, कॉलिन गोन्झाल्विस, तुम्ही नाव नीट घेतलं असेल, त्याचे मुख्य आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये ॲफिडेव्हिट केलं की हे जे रोहिंग्यांना भारतामध्ये जी मुलं होतात आणि रोहिंग्याचा अर्थ इथे बांगलादेशी असा पण होतो, तर त्यांना जे भारत सरकारकडनं जे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्याचा फायदा त्यांना मिळत नाही, कारण त्याच्याकडे डॉक्युमेंट हे नसतात. म्हणजे तुम्हाला भारत सरकारने लहान मुलांकरता, बाळांकरता, महिलांकरता शेकडो कार्यक्रम केले आहेत, म्हणजे इतके की जे कधी म्हणजे इतिहासामध्ये कधीही झालेले नव्हते. प्रचंड कार्यक्रम आहेत, तर ते द्यावे. तर सुप्रीम कोर्टने आपला निर्णय जाहीर केला की हो तुमचं म्हणणं बरोबर आहे, ते द्यायला पाहिजे. आता जर मी सुप्रीम कोर्टचा जज असतो तर मी काय म्हटलं असतं की तुम्ही हे घातले, तुमचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु सुप्रीम कोर्टसमोर 4 कोटी केसेस पेंडिंग आहेत, तर तुमचा नंबर 4 कोटी + 1 लावतो. ज्यावेळेला ज्या पहिल्या 4 कोटी केसेस होतील त्यानंतर तुमच्या हे आहे ॲफिडेव्हिट आहे त्याच्यावरती आपण बोलू. सुप्रीम कोर्टला काय गरज होती की त्याला पुढे आणायचं आणि त्याच्यावरती निर्णय द्यायचा आणि सांगायचं की भारत सरकारने करायचं. अरे ह्युमन राईट्स जे आहेत हे भारतीयांकरता आहेत. ह्युमन राईट्सचे बांगलादेशी म्हणजे जे भारतात जे आलेले गुन्हेगार आहेत त्यांच्याकरता नाही. तर तुम्हाला कल्पना असावी की जे अमेरिकेमधनं जे भारतीयांना परत आणलं जातं आहे त्यांना ते हातात कड्या म्हणजे हे काढून त्याला म्हणजे बेडा घालून पाठवत, कारण ते अमेरिकेच्या याच्यामध्ये ते गुन्हेगार आहेत.
त्याच्यातले काही जण दोघांनी तर खून वगैरे केले आहेत. तर त्यांनी जर चुकून जर विमान जर टेक ओव्हर केलं तर कसं होईल? तर म्हणजे त्यांच्या भाषेत ते गुन्हेगार आहेत आणि प्रॉपरली म्हणजे डॉक्युमेंटेड गुन्हेगार, म्हणजे केवळ संशयास्पद नाही आहे. तर आपल्याकडे हे ह्युमन राईट नावाचा प्रकार एक विनोद झालेला आहे. आणि झालं काय की तुम्हाला माहिती असायला पाहिजे की बांगलादेशी घुसखोरीविषयी जो नियम आहे तो असा आहे, मुजीबुर रहमान आणि इंदिरा गांधींच्यात करार झाला होता एप्रिल 1972 की एप्रिल 1971च्या आधी जे बांगलादेशी भारतात आले होते त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसेल. नीट ऐका आपण तुम्ही, नागरिकत्व दिलं जाईल परंतु मतदानाचा अधिकार नसेल. जे एप्रिल 71च्या नंतर जे आलेले आहेत ते बेकायदेशीर बांगलादेशी आहे, त्यांना परत घेण्याकरता बांगलादेशला ते परत घ्यावेच लागतील, हा नियम आहे. तर हे 6 कोटी बांगलादेशी आहे परत जायला पाहिजे, कारण हे सगळे बेकायदेशीर आहे. परंतु नाही. आता तुम्हाला थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो. पाकिस्तान नावाची संकल्पना 1935 आली. त्याच्या आधी पाकिस्तान नावाचा शब्द कधी वापरला गेला नव्हता. आणि त्यावेळेला असं ठरलं की असं वाटलं की आता इंडिपेंडन्स इज अराउंड द कॉर्नर, मी आता भारत स्वतंत्र होणारच आहे असं ठरलं की जिथे मुसलमान जास्त आहेत तो भाग जाईल पाकिस्तानकडे आणि जिथे हिंदू जास्त आहेत तो भाग कुठे येईल भारतामध्ये. तर ते बरोबर होतं, त्यात काही हे चुकीचं नव्हतं. परंतु त्यावेळेला ईशान्य भारत नावाचा एक प्रकार होता ज्याच्याविषयी मी आता बोललो होतो की मी तिथे होतो वगैरे वगैरे. तर तो एक अतिशय विरळ लोकसंख्या असलेला एक प्रदेश होता. फक्त 2-2.5 कोटी तिथे भारतीय राहत होते आणि तिथे बांगलादेशी घुसखोरी सुरू झाली. आणि त्यावेळेस त्यांना कळालं की आता जर आपण 2 कोटीहून जास्त घुसखोरी केली तर काय होईल, ईशान्य भारत कुठे जाईल, हा पाकिस्तानचा हिस्सा बनेल. आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि गांधीजींनी ऑलमोस्ट ॲग्री केलं होतं की हे व्हायचं. आणि याच्याविषयी पुष्कळ रेकॉर्डेड आहे. माझ्या याच्यावरती पुस्तक आहे, ज्याला बघायचं असेल तर ते जरूर म्हणजे ह्याच्यामधून नंदूजींचे मित्र आहेत त्यांच्याकडे ते पुस्तक विक्रीला आहे ते. तर त्यांनी सांगितलं होतं की एक लॉर्ड वेवेल म्हणून भारताचे गव्हर्नर जनरल होते 1944 साली. त्यांनी म्हटलेलं होतं की प्रचंड प्रमाणामध्ये घुसखोरी होते आहे. त्यांच्या पुस्तक आहे व्हॉइसरॉय जर्नल. मग त्यानंतर 1970च्या दशकामध्ये BK नेहरू हे आसामचे गव्हर्नर होते. आणि त्यावेळेला आसाम म्हणजे पूर्ण ईशान्य भारत होता, कारण त्यावेळेला बाकीचे राज्यही नव्हती, 7 सिस्टर्स नव्हत्या, फक्त त्रिपुरा हे अलग होतं. तर त्यांनी त्यांचं पुस्तक आहे नाईस गाईज फिनिश सेकंड, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की 3 लोक प्रचंड बांगलादेशी घुसखोरी व्हावी याकरता मदत करत आहेत. आणि या लोकांची नावं आहेत, एक आहे डॉक्टर फखरुद्दीन अली अहमद, जे आसामचे मुख्यमंत्री होते, मग एज्युकेशन मिनिस्टर बनले होते आणि नंतर मग ते हे होते प्रेसिडेंट पण बनलेले होते. दुसरे होते अब्दुल गनी खान चौधरी, जुन्या लोकांना हे पण आपल्या भारताचे ते रेल्वे मिनिस्टर होते. तिसरे होते DK बरुआ म्हणून. तर त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, विथ अलीज अँड कुलीज वी कॅन रूल नॉर्थ ईस्ट परपेच्युअली. आणि एक नाव मी सांगतो, ते शेवटचं नाव ते होते मोइनुल हक चौधरी. मोइनुल हक चौधरी हे कोण होते, तर मोहम्मद अली जिना यांचे ते सचिव होते, म्हणजे PA होते. आता मिनिस्टरचा PA किती पॉवरफुल असतो याची कल्पना आपल्याला असेल. आणि ज्यावेळेला मोहम्मद अली जिनांना पाकिस्तानचा राष्ट्रपिता म्हणलं जातं, जसं आपण महात्मा गांधींना म्हणतो आपले राष्ट्रपिता, तसे ते होते. तर ज्यावेळेला ते राष्ट्रपिता म्हणून तिकडे गेले तर मोइनुल हक चौधरी तिकडे गेले नाही पाकिस्तानमध्ये, ते कुठे राहिले, भारतात राहिले. आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेलं आहे, त्यांनी मोहम्मद अली जिनांना वचन दिलं की पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला मी ईशान्य भारत चांदीच्या पदकामध्ये अर्पण करीन. म्हणजे एवढी घुसखोरी होईल. ती घुसखोरी होत राहिली. नशिबाने 47 साली ईशान्य भारत जाणार होता, पण त्यावेळेला तिथे मुख्यमंत्री होते गोपीनाथ बोरदोलोई, होते काँग्रेसचे पण प्रचंड देशभक्त होते. ते म्हणाले की नाही, मी जाऊ देणार नाही ओव्हर माय डेड बॉडी. तर गोपीनाथ बोरदोलोई नसते तर हा म्हणजे आसाम आपल्याकडे राहिला नसता. दुर्दैवाने गोपीनाथ बोरदोलोई 3 वर्षाच्या आत त्यांचा मृत्यू झाला. 1951 का 52 साली ते गेले. आणि 2-3 चांगले मुख्यमंत्री होते, विष्णुकुमार मेधी आणि देवेंद्रप्रसाद शर्मा, पण बाकीचे त्यांनी देशाला अक्षरशः विकलेलं होतं. तर त्याच्याविषयी मी बोलत नाही. म्हणजे आत्ता परिस्थिती अशी आहे की 35% लोकसंख्या आसामची ही बांगलादेशी आहे आणि 29% लोकसंख्या ही वेस्ट बेंगॉलची, ही 29% लोकसंख्या पश्चिम बंगालची ही बांगलादेशी आहे. हे सरकारी आकडे आहेत बरं का.
आणि त्याच्यानंतर तिथे आता ईशान्य भारतात एवढे बांगलादेशी वाढलेले आहेत की आता 7 किंवा 8 राज्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसखोरी होते आहे. ही 8 राज्य आहेत. उत्तराखंड आहे, महाराष्ट्र आहे, केरळ आहे, उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्रामध्ये 70-80 लाखाहून जास्त बांगलादेशी आहेत. आता मुख्यमंत्री आम्ही याच्याविषयी पुष्कळ लिहिण्याचा प्रयत्न केला. आपण जर बांगलादेशी घुसखोरी या विषय बघितला या विषयावरती तुम्हाला मी सोडून बाकी कोणाचे लिखाण दिसणार नाही. कारण याचा अर्थ की बाकी लोकांना हे माहिती नाही असं नाही, पण ते पॉलिटिकली इनकरेक्ट असल्यामुळे कोणी या विषयाशी बोलायला तयार नाही. पाकिस्तानविषयी, चीनविषयी बोलायला हजारो लेखक आहेत, ठीक आहे, पण बांगलादेशी घुसखोरीविषयी कोणीही बोलायला तयार नाही. दुसरे हे सगळे जे राजकीय पक्ष आहेत ते त्यांचा जो पोल मॅनिफेस्टो असतो त्याच्यातसुद्धा ते लिहायलासुद्धा तयार नाही की आम्ही बांगलादेशी विरोधात काय करू. फक्त एकच राजकीय पक्ष आहे की ज्यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेलं आहे की आम्ही बांगलादेशींना पकडून परत पाठवू, ते म्हणजे BJP. तर मला वाटतं आपण आपली लोकशाहीची ताकद वापरायला पाहिजे. तुमच्या भागात कुठल्याही इलेक्शनला राजकीय पक्ष पुढे आला, समजा इथे 4-5 मोठे पक्ष आहेत, NCP त्यांचे 2 प्रकार आहेत, मग शिवसेना त्यांचे 2 प्रकार आहेत, मग अजून आहेत असे म्हणजे छोटे मोठे पक्ष. त्यांना विचारा की बांगलादेशी घुसखोरीविषयी तुमचं धोरण काय आहे. तुम्ही त्यांना पकडणार का, त्यांना परत पाठवणार का, त्यांना शिक्षा देणार का, ठीक आहे. तर आणि त्याप्रमाणे कोणाला मतदान करायचं आपण ते ठरवावं. आता मुख्यमंत्री म्हणत आहेत की आम्ही करू, मोठ्या गर्जना झालेल्या आहेत, व्हावं अशी इच्छा आहे. परंतु माझ्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे की 2029च्या आधी भारताच्या 2 राज्यांचे मुख्यमंत्री हे बांगलादेशी होतील. म्हणजे एक आहे आसाम आणि दुसरं आहे पश्चिम बंगाल. हे मला भविष्याविषयी फारसं कळत नाही, परंतु हे केवळ स्टॅटिस्टिकल डेटा आहे. कारण जे पुण्यातले हुशार लोक आहेत, म्हणजे पुण्यात हुशार लोक असतात असे पुण्यातलेच लोक म्हणतात, तर ते 50%सुद्धा मतदान करत नाही. आणि ज्या दिवशी मतदानाचा हे होतो तर त्या दिवशी सिंहगड काय आणि लोणावळा, खंडाळा काय आणि कोकणात ते फुल होतं, कुठे जागा मिळत नाही, ठीक आहे ना. म्हणजे ते मतदान करतच नाहीत ते. आणि मग अतिशय प्राऊडली समजाच की मी मतदान करत नाही, मी नोटा करतो, काय काय फोटा काय जे असेल ते करतो वगैरे. आणि बांगलादेशी हे 300% मतदान करतात. पुन्हा ऐका, बांगलादेशी हे 300% मतदान करतात. तुम्हाला कसं करतात, तर एकेका बांगलादेशीकडे 2-2, 3-3 वोटर्स कार्ड आहेत. गव्हर्नमेंटने एक प्रयत्नामध्ये सुरू केला होता की 1 नेशन 1 पोल. त्याचं मुख्य कारण होतं की एकाच दिवशी जर पोल केलं तर इकडचा माणूस तिकडे जाऊन मतदान करू शकणार नाही. पण हा प्रयत्न राजकीय पक्ष साध्य होऊ देऊ शकत नाही आहे. दुसरा प्रयत्न गव्हर्नमेंटने करायचा प्रयत्न केला की जे तुमचं वोटर्स कार्ड आहे, वोटर्स कार्डला लिंक करा आधार कार्डशी. आणि सुप्रीम कोर्टमध्ये एक अतिशय विद्वान जज होते, काय त्याचं नाव होते, ज्याचे वडील पण सुप्रीम कोर्टचे जज होते, जे आत्ताच रिटायर झाले, चंद्रचूड. त्यांनी विद्वत्तापूर्ण एक असं हे केलं की नाही ते गरज नाही, तो आमच्या कुठल्या तरी हक्काच्या काहीतरी विरोधात आहे, ठीक आहे. कारण जर त्याला त्याच्याशी जोडलं तर तुम्ही आधार कार्ड हे कधीही डुप्लिकेट होऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये तुमची आयरी स्कॅन असतो, तुमच्या डोळ्याचा स्कॅन असतो, तुमच्या थंब इम्प्रेशन असतं. नंतर पहिले काय होतं की पहिले सरकारी डॉक्युमेंट ही वेगवेगळ्या जे डुप्लिकेट केली जायची. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की पॅन कार्ड, जवळजवळ 10 लाख पॅन कार्ड ही डुप्लिकेट होती. तर माझं नाव असेल ABC, तर पहिलं पॅन कार्ड ABCच्या नावाने, दुसरं CABच्या नावाने, तिसरं BACच्या नावाने. म्हणजे अशी डुप्लिकेट कार्ड होते. ज्याला ते पॅन कार्ड लिंकअप झालं आधार कार्डशी, तर आता 12 लाखहून जास्त कार्ड ही तुम्हाला ही म्हणजे डुप्लिकेट दिसली. मग जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जवळजवळ किती, मला वाटतं 24 लाख विद्यार्थी हे खोटे होते. म्हणजे शाळा दाखवायचे की आमच्याकडे 600 विद्यार्थी आहेत, जमिनीवरती 400 पण नव्हते. ते जास्त काळ दाखवत होते कारण त्यांना सरकारकडनं ग्रँट मिळतो. तसं ते लिंकअप झालं तर ते जवळजवळ 24-25 लाख विद्यार्थी खोटे निघाले. जवळजवळ 1 लाखाहून जास्त शिक्षक हे डुप्लिकेट निघाले, ठीक आहे ना. कारण म्हणजे शिक्षक दाखवायचे आमच्याकडे 20 आहेत आणि पगार द्यायचा, त्या पगार कोण घेईल, तर फक्त मॅनेजमेंट म्हणजे जी शाळा आहे ती. तर आधार कार्ड लिंकअप करणे महत्त्वाचं होतं, पण ते होऊ देत नाही आहे. तर बांगलादेशी पकडण्याकरता तुम्ही काय करू शकता, हा एक मोठा विषय आहे. दुर्दैव असं आहे की मोठा गाजाबाजा करून त्यांनी हे केलं. आणि काल मी एक स्टेटमेंट बघितलं DGPचं की आम्ही 12 बांगलादेशींना म्हणजे बांगलादेशमध्ये परत पाठवलं आहे. तर म्हणजे मला हसू आलं. म्हटलं की थोडं विनोदाचा विषय असायला पाहिजे. अरे 80 लाखात जर तुम्ही 12 पाठवले म्हणजे तुम्ही काय करता आहात. म्हणजे याला काही हे आहे की नाही, काही प्रपोर्शन आहे की नाही काही.
आणि आता जी आकडेवारी येते जवळजवळ 250-300 लोकांना पकडलेलं आहे. अहो ते पकडायचं कसं याच्याकरता अनेक पोलिसांसमोर आव्हानं आहेत. तर त्याच्याविषयी मी बोलत नाही कारण तुम्ही बोलू शकतो पण आपल्याला ज्याच्याकरता वेळ जाईल. आणि हे आम्ही अनेकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे इन्क्लुडिंग आपलं सरकार इन्क्लुडिंग पोलीस की त्यांना कसं पकडायला पाहिजे. ठीक आहे ना. तर त्याचं तुम्हाला मी फक्त एकच उदाहरण देऊ शकतो. होतं काय की पकडण्याचं काम पोलीस करतात परंतु त्या पोलिसांकडे त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये फक्त 1 किंवा 2 इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स असतात की जे ॲक्च्युली शोधायचं काम करतात आणि त्यांच्यासमोर 100, 200, 300 क्राईम असतात. तर आम्ही असं म्हटलं होतं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 2 इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ठेवायच्याऐवजी तुम्ही 100 का ठेवू शकत नाही. म्हणजे किती 50 पटीने जास्त. तर 50 पटीने जास्त ठेवलं तर काय होईल की तुमची क्षमता जी इन्व्हेस्टिगेट करायची ती किती 50 पटीने जास्त होईल. जर 80 लाख जर लोक असतील तर 80 लाख केसेस तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करावे लागतील ना. तर म्हणजे मिळाला तर ठीक आहे ना. तर ते काय एका माणसाकडनं होणार आहे का 2 माणसाकडनं होणार आहे का. तर कसं करायचं. हो म्हणजे सिम्पल साधी गोष्ट आहे. आज महाराष्ट्रामध्ये 3.5-4 लाख रिटायर्ड पोलीसवाले आहेत. त्याच्यामधले 5-6 हजार शोधा की ज्यांनी आयोगचं काम पहिलेच केलेलं आहे आणि त्यांना इथे घाला कॉन्ट्रॅक्टवरती. काय जसं होमगार्ड असतात किंवा जसे ते हे असतात ना जे रस्त्यावरती उभं राहून ट्रॅफिक हे करतं तसं केलं तर तुमची क्षमता वाढेल. दुसरं ही जी आपली न्यायव्यवस्था आहे 7 दिवसात त्यांना जामीन देऊन टाकते. जामीन दिला की ते गायब होतात. त्यांना जामीन देऊच नका. तिसरं पोलिसांच्याकडे असलेल्या सिस्टीम आणि आपली न्यायव्यवस्थेच्या सिस्टीम इतक्या बाबा आझमच्या आहेत की कोणवा पोलीस स्टेशनमध्ये कैदेत असलेला बांगलादेशी त्याला घेऊन कुठे जावं लागतं. तर ते काय ते कुठे ते कोर्ट आहे हायकोर्ट आहे ना ते तिथे त्या हायकोर्ट तुम्हाला माहिती असेल की संचेती हॉस्पिटलच्या आधी जे रस्त्यात तिथे हायकोर्ट आहे. म्हणजे 2 बांगलादेशींना तिथे घेऊन जाण्याकरता 2 तास जायला 2 तास यायला 15 मिनटं आणण्याकरता त्याला तिथे म्हणजे एक पोलिसांची पूर्ण वाहन त्याच्यावरती बर्बाद होतं. ते म्हटलं तुम्ही अहो आम्ही आमच्या नातवाशी बोलतो मोबाईलवरती ज्यांनी काही व्हिडिओ कॉल मी तसं का करू शकत नाही. तर म्हणजे काही काही जजेसना ते आवडत नाही कारण त्यांना भीती वाटते की त्यांचा चेहरा काहीतरी वेगळा दिसेल वगैरे काहीतरी. मी त्यांना जे थोडंसं म्हणजे हे कसं वापरायचं याची त्यांना भीती वाटते. आणि म्हणजे शिकवा त्यांच्या नातालाच लगाव ट्रेनिंगला त्यांच्या तो त्याला शिकवेल कसं करायचं ते. म्हणजे जर तुम्ही 10 मिनटं जर त्याचा जर साक्षीची वेळ असेल तर त्याकरता एक दिवस बर्बाद करायचा त्या 10 पोलीसवाले बर्बाद करायचे. म्हणजे मॅनपॉवरचा किती मिसयूज झाला. आणि ज्याचं गणित चांगलं असेल त्यांनी कॅल्क्युलेशन करावं की जर काय म्हणतात त्याला एका महिन्यामध्ये जर 200 बांगलादेशी पकडले तर एका वर्षात किती पकडले. 2-3 यंग मुलं इकडे कधी कॅल्क्युलेशन करा गुगलवरती तुम्हाला कळेल. म्हणजे याला काही अर्थ नाही आहे. तर तुम्ही तिथे काय करू शकता. आज बांगलादेशी आहेत कुठे. तुम्ही पोलिसांचे किंवा याचे डोळे आणि कान बनायला पाहिजे. सगळ्या संस्थांनी डोळे आणि कान बनायला पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक भारतीय आपले डोळे आणि कान उघडे ठेवत नाही तोपर्यंत यांना पकडणं हे शक्य नाही. हे बांगलादेशी आहेत कुठे. जिथे मेट्रोचं काम आहे तिथे आहे. जिथे रेल्वेचं काम सुरू आहे तिथे आहे. जिथे रस्त्याचं काम सुरू आहे तिथे आहे. जिथे रिअल इस्टेटचं काम सुरू आहे तिथे आहे. आपल्या जवळजवळ 1/3 मोलकरणी या बांगलादेशी आहेत. आपले हे जे मीट सेंटर्स आहेत हे जे भाजीपाले विकणारे आहेत कोडव्याला अर्धे लोक हे बांगलादेशी आहेत. ठीक आहे ना. म्हणजे काही त्याला काही फारसे बुद्धीची गरज नाही. तर पोलीस म्हणतात की ते बेंगॉलीमध्ये बोलतात. आता आम्ही बेंगॉली नावाचा कोर्स सुरू केलेला आहे म्हणजे पोलिसांना विनोद येतो त्याच्याविषयी माझी खात्री झालेली आहे. अहो जर तुम्ही बेंगॉली आज शिकवायला सुरुवात केली तर आम्ही इंग्लिश शिकवायला मी 6 वर्ष प्रयत्न केला तर आणि तरी पण इंग्लिश बोलायचं सांगावं लागायचं की मी तर इंग्लिशमध्ये बोलतो आहे. म्हणजे तुला डाऊट घ्यायचा की कुठल्या भाषेत तो बोलतो आहे. म्हणजे मिनिंग की जे स्किल असतं हे शिकायला वेळ लागतो. म्हणजे तुम्हाला शिकायची गरज काय. आज पुण्यामध्ये शेकडो बेंगॉली आहेत की ज्याला आपण भारतीय बेंगॉली म्हणू शकतो. त्यांना काय घेत नाही तुम्ही. ते तुम्ही त्यांना बेंगॉली येतं आणि त्यांना तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला वापरू शकता. फक्त त्यांना रक्षण म्हणजे त्यांना समोरासमोर आणता येणार नाही कारण त्यांना थोडी सिक्युरिटीचा प्रॉब्लेम असतो. पडद्याच्या मागे बसून प्रश्न विचारायचे आणि हे करायचं. ते सगळं होऊ शकतं. इच्छाशक्ती डोकं इनोव्हेटिव्ह मेथड्स हे वापरायला पाहिजे. हे पाठवायचा प्रयत्न केला आम्ही. आणि आम्ही पुस्तकं म्हणजे बांगलादेशी घुसखोरी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मी ते पुस्तक पोहोचवलेलं आहे. जवळजवळ आम्ही नंदूजी जवळजवळ 8 लाखाची पुस्तकं आम्ही स्वतःच्या याने वाचलेली आहे ती. आणि म्हणजे स्वतःच्या पॉकेटमधून पैसे गेलेत. म्हणजे आमची पुस्तकं विकत कोणीच घेत नाही ते. पण म्हटलं की हे काम पोलिसांचे. तर तुम्हाला जर कोणी बांगलादेशी माहिती असेल तर त्याची माहिती द्या. पण लोकांचं म्हणणं आहे की पोलीस यामध्ये काहीच करत नाही. म्हणजे हे सिम्पल गोष्ट आहे. तर
तर म्हणून त्याचं असं करायचं की त्या गोष्टी तुम्ही बाय लेटरनी पाठवायचं की आप्पा बळवंत चौकामध्ये इथे हे बांगलादेशी आहेत, ही माहिती माझ्याकडे आलेली आहे. कॉपी द्यायची आप्पा बळवंत चौकाच्या पोलीस स्टेशनला, त्याचीच कॉपी द्यायची SP पोलीसला, त्याचीच कॉपी द्यायची ACPला, त्याचीच कॉपी द्यायची DIGला, त्याचीच कॉपी द्यायची IGला, त्याचीच कॉपी द्यायची DGPला, त्याचीच कॉपी द्यायची सकाळला, त्याचीच कॉपी द्यायची लोकसत्तेला, त्याचीच कॉपी द्यायची मठाला, त्याचीच कॉपी द्यायची मुख्यमंत्र्यांना, त्याचीच कॉपी द्यायची TV9ला, त्याचीच कॉपी द्यायची ABC माझाला. आणि खालती लिहिलं पाहिजे की ॲड्रेस टू SHO आप्पा बळवंत चौक पोलीस स्टेशन, आणि खालती या 15 लोकांची नाव. खरकोट जाईल की तो प्रश्न वेगळा आहे, पण त्याला जर कळालं की हे पाठवलेलं आहे तर त्याला थोडंसं प्रेशर येईल की काय झालेलं आहे. अर्थात नेमकी माहिती द्यायला पाहिजे, उगीचच त्यांना फिरवण्यात काही अर्थ नाही, कारण शेवटी पोलिसांना पण काम असतं, पण ते केलं जाऊ शकतं. आपले डोळे आणि कान उघडे ठेवा. मी एक शेवटचा फक्त मुद्दा अमेरिकेकडनं येतो. आणि अमेरिकेमध्ये आता डोनाल्ड ट्रम्पच्या भेटण्याकरता नरेंद्र मोदी गेले होते, आणि स्टॉक मार्केट कसं खाली जातं आहे, अर्थव्यवस्थेमधला पैसा कसा त्रास होतो आहे, याच्याविषयी आपण बातम्या वाचल्याच असतील की सध्या म्हणजे एक आम्ही शब्द वापरतो. मी एक पुढच्या 5 मिनटात थांबतो नंदूजी, एक 5 मिनटात थांबतो, ठीक आहे. म्हणून काही लोक चुळबुळ नाही, मग आपण नंतर थोडे प्रश्न घेऊया, ठीक आहे. तर एक आता नरेंद्र मोदी गेले होते अमेरिकेला, 2 दिवस तिथे होते वगैरे वगैरे. तर डोनाल्ड ट्रम्प हे यांना एक म्हणजे थोडेसे डिस्रप्टिव्ह माणूस आहे, थोडेसे वेगळ्या प्रकारचे माणूस आहे, परंतु अशा प्रकारचेच माणसं इतिहास क्रिएट करू शकतात. म्हणजे असं म्हटलं जातं की अनेक वेळा जिनियस आणि वेडा माणूस याच्यामधला फरक फार कमी असतो. वेडा की जिनियस हा फरक फार कमी असतो, कारण हे माणसं जी जिनियस असतात ती प्रवाहाच्या विरुद्ध पोहतात आणि मग काहीतरी असं करून दाखवतात की जे त्यावेळेला अशक्य वाटलं होतं. आता मी त्यांचा म्हणजे आमचे लोकसत्तावाले वगैरे म्हणतात की याच्यामुळे आपल्या वर्तमानपत्रांना जगाची फार काळजी लागलेली आहे की जगाचं कसं होईल वगैरे वगैरे, आणि त्यांना वाटतं की त्यांनी ॲडवाईस लोकसत्तेकडनं घ्यायला पाहिजे किंवा मठाकडनं किंवा सकाळकडनं घ्यायला पाहिजे. अरे सकाळ पुण्यात कोणी वाचत नाही, त्यांना कसला ॲडवाईस दिला तुम्ही रे. आता प्रॉब्लेम असा आहे की कुठल्याही प्रसंगामध्ये, म्हणजे तो अमेरिकेने केला असो की तालिबाननी केला असो की युक्रेन युद्धामुळे होणारा असो की हमासनी केलेला असो, त्याच्यात आपला फोकस पाहिजे की या प्रसंगामध्ये भारताच्या म्हणजे राष्ट्रीय हिताचं रक्षण आपण कसं करायचं, आणि आपण जे रक्षण आहे इतरांच्या तुलनेमध्ये आपण जास्त चांगलं करायला पाहिजे, आणि तसं झालं तर ते चांगलं आहे. आपण एक तो कुठला तरी तो सिनेमा होता काहीतरी फिर हेराफेरी किंवा काहीतरी, तर त्याच्यात ते 4 विनोदी नट आहेत ना, ते देशमुख आणि ते 4-5 जण ते विनोदी काम करतात. तर त्या 4 जणांच्या मागे एक वाघ लागलेला असतो आणि 4 जण पुढे पळत असतात आणि मागून वाघ येत असतो. तो हा जो देशमुख आहे तो थांबतो आणि बूट घालायला लागतो. तर बाकीचे लोक म्हणतात की तुला वाटतं की तू बूट घातला म्हणजे काय होईल, तुम्हाला जास्त फास्ट पळता येईल ना, म्हणजे पायी पळण्यापेक्षा बुटाने जास्त फास्ट पळता येईल. तर ते म्हणते तुला काय वाटतं की तुला बूट घातल्यानंतर वाघाच्या पुढे पळता येईल. अरे म्हणे वाघाच्या पुढे कोणाला पळायचं आहे, मला फक्त तुमच्या तिघांच्या पुढे पळायचं आहे. ठीक आहे, मला वाघाच्या पुढे जायचंच नाही आहे. पहिल्याला खाल्ल्यानंतर तो कोण थोडीच माझ्यापर्यंत येऊन पोचणार आहे. तर हे जे कंपॅरेटिव्ह मेरिट असतं, इतरांच्या तुलनेमध्ये आपण कसं काम केलेलं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्यूट, आणि त्याकरता आपल्याला म्हणजे त्याग द्यावा लागतो. एक 10-15 लाख 10-15 हजार जर भारतीय जे चोरीने तिकडे गेले त्यांना परत घेतलं आपण, तर यांना सगळं टॅरिफ वॉर करायचं होतं, आयात कर युद्ध करायचं होतं, आणि जे आपण परत आलो तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक अचिवेबल हे मिळालेले आहेत. तर आपल्याला GEचं इंजिन मिळणार आहे, आपल्याला काही ड्रोन्स मिळणार आहे. या गोष्टी म्हणजे त्याच्यात मी आता जास्त डिटेलमध्ये जात नाही, परंतु फायदा हा पुष्कळ झालेला आहे. आता तुम्ही बघाल की खालिस्तानी दहशतवादी जे ॲक्टिव्ह होते अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, इंग्लंडमध्ये, त्यांची थोडीशी हवा निघालेली आहे. आता त्यांचं बोलणं कमी झालेलं आहे. तवाहूर राणा मी म्हटलं होतं की तो म्हातारा झाला, त्याला कशाला आणलं, पण त्याच्यामध्ये तो एक संदेश जातो आहे की जर तुम्ही असं काही केलं तर तुम्ही याच्याप्रमाणे हे केले जाऊ शकता. आणि असं पण मानलं जातं की काही खालिस्तानी जे सपोर्टर्स होते अमेरिकेमध्ये त्याच्यातलं सुद्धा काही लोक परत येतील, आणि तसं झालं तर त्यांना तो एक मोठा धक्का असेल, कारण त्यांना वाटत होतं की भारताच्या बाउंड्रीच्या बाहेर गेल्यामुळे भारताचा कायदा त्यांना आता लागू नाही आहे. तर डोनाल्ड ट्रम्पनी, आणि तिथे एक डीप स्टेट नावाचा शब्द वापरला जातो. डीप स्टेटचा अर्थ थोडक्यात असा असतो की काही जण गव्हर्नमेंटच्या आत असतात, परंतु जे गव्हर्नमेंट लोकांनी निवडलेलं आहे त्याच्या विरोधात ते काम करतात.
म्हणजे त्यात काही NGOज असतात, त्याच्यामध्ये काही म्हणजे काही नोकरशाहीचे लोक असतात, काही राजकीय पक्ष असतात, काही हे असतात. म्हणजे राजकीय पक्ष चीनचाच प्रपोगंडा करतात की चीननी असं केलं, चीननी तसं केलं, की जे खरं नाही आहे. ठीक आहे ना. तर म्हणून यांना कसं टॅकल करायचं हा एक मोठा विषय आहे आणि डोनाल्ड ट्रम्प त्यांना बऱ्यापैकी टॅकल करतात. जस्ट इमॅजिन करा की तुमच्यावरती आम्ही आयात कर लावू असं म्हटल्यानंतर मेक्सिको आणि कॅनडा जे त्यांचे दोन म्हणजे शेजारी राष्ट्र त्यांची हवा निघाली आणि त्यांनी 1,00,000 सैन्य तिथं तैनात केलेलं आहे की तिकडून म्हणजे मेक्सिकोमधनं किंवा कॅनडामधून घुसखोरी अमेरिकेत व्हायला नको. नुसती धमकी देऊन ते काम झालेलं आहे. तर अशी धमकी आपण नेपाळला का देऊ शकत नाही, अशी धमकी आपण बांगलादेशला का देऊ शकत नाही की तुमच्याविषयी करू शकतो. तो एक भाग झाला. दुसरं ते सगळ्यांना म्हणजे त्यांना अमेरिका म्हणजे त्यांच्या मागा नावाचा शब्द आहे, मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन, आणि त्यांना मोदींनी जोडलं मीगा म्हणजे मेक इंडिया ग्रेट अगेन, आणि मागा प्लस मीगा इक्वल टू मेगा म्हणजे दोघंही आपण ग्रेट होऊया. तर आज भारत आणि अमेरिकेच्या अनेक गोष्टी मिळत आहेत आणि आपल्याला त्यात बऱ्यापैकी यश मिळतं आहे. परंतु येणारा काळ हा अतिशय डिसरप्टिव्ह राहील आणि आजच्या क्षणी 50 ठिकाणी युद्ध सुरू आहे. युक्रेन वॉर हे तुम्हाला एक माहिती असेल. हमास इस्रायल युद्ध, इस्रायल हिजबुल्ला, इस्रायल इराण, इस्रायल हे माहिती असेल. तर त्याच्यामध्ये प्रश्न असा असतो की त्याचा आपण स्वतःकरता फायदा कसा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये फायदा करण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. उदाहरणार्थ युक्रेन युद्धामध्ये काय चाललं आहे हा विषय मोठा विषय होईल. परंतु भारताने काय केलं, आता आपण रशियाकडनं कच्चं तेल विकत घेतो, ते शुद्ध करतो आणि ते कोणाला विकतो, युरोपला. आणि युरोप आणि रशिया काय करतात, एकमेकाला मारायला उठलेत. म्हणजे त्यांचंच तेल घेऊन त्यांनाच परत करायचं, पण अर्थात ते रिफाईन करून. तर याला हुशारी म्हणतात किंवा याला इनोव्हेटिव्ह हे म्हणतात. आणि जयशंकरांना विचारलं म्हणजे काय होते ते तेल आता रशियाचं नाही ना, आता हे इंडियन प्रॉडक्ट बनलेलं आहे. तर प्रोसेस केलं तर ते इंडियन प्रॉडक्ट बनलेलं आहे ना. तर तो म्हणजे आपण केवढा फायदा करून घेतला. दुसरं तुम्हाला कल्पना पाहिजे की युद्धामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर युद्धामध्ये लढायला सैनिक पाहिजेत की ज्याचे कमी पडते आहे. युक्रेनला कमी पडते आहे रशियाला. रशियाची पॉप्युलेशन 19 कोटी आहे, पण त्यांचे युवक लढायला तयारच नाही आहे. ज्यावेळेला युवक सगळे पांढरे पेशे बनतात तर सैन्य हा त्यांचा विषय नसतो, तर त्याला लढायला सैनिकच नाही आहे. आणि दुसरा अर्थ पाहिजे दारुगोळा. कारण काय असतं की जर तुमच्याकडे शस्त्र असेल, समजा त्याला पाहिजे की रायफल असेल, तर रायफलचं आयुष्य 20-25 वर्ष असतं. परंतु जी रायफलची जी गोळी असते, बुलेट जी असते, ती एकदा फायर केली तर ती पुन्हा वापरता येत नाही. ती तुम्हाला नवीनच तयार करावी लागते. आता त्यांनी हजारो कोटी रुपयाचे मिसाईल्स फायर केले. आता गंमत काय झालेली आहे, आता रशियाचे सगळे मिसाईल संपलेले आहेत, युक्रेनचे सगळे मिसाईल संपलेले आहेत, युरोपचे सगळे मिसाईल संपलेले आहेत, युरोपची पूर्ण ॲम्युनिशन संपलेली आहे. त्यांची सगळी जुनी शस्त्र त्यांनी युक्रेनला देऊन टाकलेली आहे. आता कोणाकडे शस्त्रच नाही आहे. म्हणजे शस्त्रापेक्षा ॲम्युनिशन नाही आहे. म्हणजे ॲम्युनिशन येऊ शकते, पण त्याकरता मग तुम्हाला पैसे द्यावे लागतील ना, आणि ते तुम्हाला फुकटात कोण देणार आहे. इमॅजिन करा, अमेरिकेचे सगळे स्टॉक संपलेले आहेत. ठीक आहे ना. म्हणजे आणि अमेरिका एक प्रचंड मोठा देश आहे. परंतु त्याचा फायदा आपण कसा करून घेतला, तर आपल्याकडे आता भारत फोर्ज नावाची कंपनी आहे, पुण्यातच आहे तशी ती. म्हणजे तशी ती गोष्ट अभिमानाने सांगण्यात आहे. तर ते काय करतात, तर ते ॲम्युनिशनचं केसिंग, ॲम्युनिशनचे 2 भाग असतात की केसिंग म्हणजे ते मेटलचा भाग असतो आणि त्याच्यामध्ये आत एक्सप्लोजिव्ह घातलेलं असतं. तर ते केसिंग कव्हर जे म्हणता येईल की त्याला शब्द केसिंग आहे, तर ते आयात करतायत आणि सांगतात की ते आम्ही म्हणजे नॉन वॉर झोनला पाठवते. म्हणजे आता पोलंडमध्ये पाठवतो आहे. पोलंडमध्ये काही युद्ध नाही ना, तर पोलंड तिकडे कुठे पाठवत असेल तो प्रॉब्लेम त्यांचा आहे. मग पोलंड काय करतं, त्याच्यावर दारोगोळा घालतं आणि ते थोडे युक्रेनला आणि थोडे रशियाला देतात. म्हणजे ते ठीक आहे असं मला वाटतं. कारण ते पोलंड ठेवून राहणार काय त्याला, एवढ्या म्हणजे शेकडो कोटी रुपयाची ॲम्युनिशन घेऊन पोलंड काय करणार आहे. म्हणजे एक गोळी पण फायर होत नाही. अर्थातच ते कुठेतरी जात आहे ते, म्हणजे त्याचा काही फायदाच नव्हता. तर म्हणजे तसं म्हटलं तर हे काही इथिकली काही बरोबर नाही आहे. परंतु ते कुठली तरी ते म्हण आहे की काय युद्ध आणि प्रेमामध्ये सगळंच माफ असतं. तर प्रेमाविषयी जास्त सिरियसली घेऊ नका, परंतु युद्धामध्ये माफ असतं आहे. कारण युद्धाला काही हे नाही आहे. आणि जे खास तर चीन जे युद्ध लढतो आहे, तर त्याकरता आपल्याला अशा अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी लढायची गरज आहे. तर मला वाटतं मी आता थांबतो. आपण आपल्या सध्याचं युद्ध हे बऱ्यापैकी लढतो आहे
आणि जर काही आपल्याला सांगायचं असेल, काही बोलायचं असेल तर आपण थोडं बोलू शकतो. पण मी पुन्हा एकदा एवढंच सांगेन की या विषयावरती माझी पुष्कळ पुस्तकं आहेत. ती तुम्हाला बाहेर मिळू शकतील. बांगलादेशी घुसखोरीवरती पुस्तक आहे, नक्षलवादावरती पुस्तक आहे, सागरी सुरक्षेवरती पुस्तक आहे. 3-4 पुस्तकं मी नंदूजींना देतो आहे. लायब्ररीमध्ये त्याला जरूर बघावं. आणि एक आपल्याला असं सांगता येईल की आता आपण ज्यावेळेला आपला कुठला समारंभ वगैरे होतो तर त्यावेळेला फुलाचा बुके द्यायच्याऐवजी किंवा त्याच्याऐवजी अशी पुस्तकं द्यावीत की जी पुस्तकं काहीतरी नॉलेज प्रदान करतात. कारण काय बुके म्हणा, शॉल म्हणा, हे म्हणा, हे म्हणजे नुसतं त्याला काही त्याचं हे नाही आहे म्हणजे ते. पण पुस्तकाचं लाईफ 15-20 वर्ष असतं की जे लोक वाचू शकतात. तर मला वाटतं आपण इथे थांबूया आणि काही जर बोलायला वेळ असेल तर आपण त्याच्याविषयी प्रश्न हे ते आपण थांबू शकतो. हो बोला सर. हे कोणीतरी ह्याला ऑफ करता येईल. याला ऑफ करा जर तुम्हाला ऑफ करता येईल ना. हां. भारतामध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे 30 लाख बांगलादेशी आहेत किंवा 50 लाख. भारतात 6 कोटी आहेत. 6 कोटी. 6 कोटी. महाराष्ट्रात 80 लाख आहेत. हां. 50% हे बांगलादेशी पकडले गेले. ओके, इफ दॅट सो त्याचं पुढं काय करणार? कॅन यू डिपोर्ट देम? त्यांना तुम्ही बांगलादेशमध्ये घालू शकाल? ऐका Again, तुम्हाला मी human right. सर तुम्हाला मी थोडक्यात उत्तर देतो. हां. हा जो प्रश्न आहे हा म्हणजे सकाळच्या समोर पहिलेच आलेला आहे की जर तुम्ही त्यांना जरी पकडलं तरी त्यांना डिपोर्ट कसं कराल, तर त्याचं उत्तर सरळ साफ आहे. त्याच्यावरती जनरल सिन्हानी त्याच वेळेला सांगितलं होतं की आज भारतामध्ये भारतीय मजदुरी करायला तयार नाही, म्हणजे जे मिनियल जॉब्स आहेत ते करायला तयार नाही आहेत, शेतीमध्ये मजूर मिळत नाही, तर त्यांना तुम्ही स्टेटलेस सिटिझन म्हणून ठेवू शकता. म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याच्याकडे फक्त वर्क परमिट असेल परंतु त्यांना म्हणजे त्यांना निवडणुकीमध्ये हे घ्यायचा अधिकार नसेल, असं पुढचं हे केलेलं होतं. हां. आणि ऐका ना, पुढे सांगतो, मतदान करू शकणार नाही, तो एक भाग झाला. म्हणजे 6 कोटी लोकांना मतदान करता येणार नाही, म्हणजे जे मतपेटीचं जे राजकारण होतं ज्याच्यामुळे त्यांना आत आणलं जात होतं तर ते होणार नाही, तो एक भाग झाला. दुसरं, त्यांना सरकारी नोकरी त्यात एक हे तयार केलेलं आहे की त्यांना फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये असे जॉब घेता येतील की जे सेन्सिटिव्ह नाही आहेत, तसे खास तर मजदुरीचे जॉब. आणि ते सुद्धा काय होईल की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते हळूहळू कमी होतील. कारण काय झालं की जगाची लोकसंख्याही कमी होते आहे आणि तो एक वेगळाच विषय होईल. पॉप्युलेशन ग्रोथ भारतात आता कमी व्हायला लागलेली आहे, खास तर मी हिंदू हा शब्द वापरायला नको, परंतु तिथे कमी होते. तर त्याच्यामुळे वर्केबल सोल्युशन आहे. आणि दुसरी गोष्ट, हा एक अजून एक कायदा करायला पाहिजे की भारताच्या कायद्याप्रमाणे बांगलादेशी जरी 5-6 कोटी जरी बेकायदेशीर असतील आणि त्यांना तुम्ही वर्क परमिट देऊन फक्त ठेवलं तरी पण जे हे माझं मत आहे आणि हे जनरल सिन्हांनी मत व्यक्त केलं होतं आणि तेच काही प्रमाणामध्ये फॉलो केलं जाणार आहे पुढे झालं तर. म्हणजे हे जर पहिली स्टेप पुढे झाली तर त्याच्यात त्यांनी हे म्हटलं होतं की भारताच्या कायद्याप्रमाणे बांगलादेशीची जी मुलं असतात त्यांना भारतात, ज्यांना इथे जन्म झाला असतो त्यांना ऑटोमॅटिकली भारताची सिटिझनशिप मिळू शकते. डोनाल्ड ट्रम्पनी कायदा केला आहे की नाही, जे लोक आहेत त्यांच्या मुलांना नॅचरल बर्थ राईट नाही, भारताने तोच कायदा करायला पाहिजे. तो होतं. एकच तुम्ही जसं म्हणलात की त्या बांगलादेशींना फक्त वर्क परमिटवरती काम करायला द्यायचं. ओके, हे उघडपणे सांगता येणार नाही, चुपचापपणे नाही, करायचं. हे म्हणतो ते सोल्युशन काढलंय. उघडपणे नाही पण चुपचापपणे. उघडपणे नाही, हे चुपचापपणे. लिगली करा, नो प्रॉब्लेम. आता जर का तुम्ही हे म्हणत असाल तर जो मुजीबुर रहमान आणि यांचा इंडियाचा हे झाला होता की बांगलादेशी जे 71च्या अगोदरचे होते त्यांना परत घेतील ते, त्यांना तुम्ही हे दिलं, राहायला दिलं, पण तुम्ही त्यांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता. पण ॲक्च्युली दिला आहे. हां, ॲक्च्युली दिला आहे. हो, ते अजूनही चालू आहे ना. ते बंद करायला पाहिजे. दुसरी गोष्ट की कुठंही आज पुण्यात काय कुठल्याही याच्यात बघा, कुठल्याही ॲक्सिडेंटमध्ये एखादा मुस्लिम असेल तर एक्झॅक्टली 10 मिनिटात पुष्कळ लोक 100 मुस्लिम येतात. हा प्रॉब्लेम तुम्ही त्यांना वर्क परमिट दिल्यानंतर वाढणार नाही. असं आहे, ऐका, असं आहे की ह्याला आपण ग्रे झोन वॉरफेअर म्हणतो, तर देर इज नो परफेक्ट सोल्युशन.
ठीक आहे. पण सध्याचं जे सोल्युशन ज्याच्यावरती हे होतं आहे की त्यांना पहिले शोधा. अहो शोधा काय, जर तुम्ही 1 महिन्यामध्ये जर महाराष्ट्र पोलिसांनी जर 120 लोकांना शोधलं तर ते किती हास्यास्पद आहे याची आपल्याला कल्पना असेल. शोधायचा तुम्हाला कितीला 80 लाखला. म्हणजे तुम्ही गणित केलं तर नातवाच्या नातवालासुद्धा तोपर्यंत ते होणार नाही आहे ते म्हणजे. तर म्हणून मला वाटतं ऐका, हे प्रश्न आहेत याला. पण चांगली गोष्ट अशी आहे की पुष्कळशे म्हणजे आता एक रिव्हर्स मायग्रेशन नावाचा प्रकारसुद्धा सुरू झालेला आहे. कारण जगामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला होता की सगळीकडे लोकसंख्या कमी होते. युरोपमध्ये ZPG सुरू झाली 25 वर्षापूर्वी. युरोपमध्ये काय, अमेरिकेत काय, सगळीकडे सगळ्यांना माणसाची गरज आहे. तर आता पुष्कळशी जी पॉप्युलेशन आहे ती तिकडे मायग्रेट होते. तर त्यांना आपण चुपचापणे तिकडे पण पाठवू शकतो. अनेक इनोव्हेटिव्ह मेथड्स आहेत पण त्या आपण बोलू शकत नाही. काही गोष्टी आपण फक्त प्रायव्हेटमध्ये बोलू शकतो. इनोव्हेटिव्ह मेथड्स पण आहेत. म्हणजे सामदंड भेदमध्ये एक पद्धत म्हणजे अशी सांगितली पण नको ते बोलायला नको. कारण जर दिव्य मराठीवाले पोचले का नाही आला. अच्छा ओके ठीक आहे. इनोव्हेटिव्ह मॅथ असं असतं की जर तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला सोल्युशन्स आहेत. काही आपण उघडपणे सांगू शकतो, काही सांगू शकत नाही. तर तेवढंच सोडूया. हां ओके या ना पहिले. हां हरकत नाही. थोडं शॉर्टमध्ये ऐका सर. ऐका सर चल ऐका. ऐका एक सेकंड. साहेबांनी जे कॉमेंट केलं त्यात मला एक कॉमेंट ऑफर करायची. कारण आपला एक विषय हा पण आहे की मी काय करू शकतो, मोदींनी काय करावं हे ते काय त्यांना माझं ऐकू जाणार नाही. इकडनं अंतर पुष्कळ आहे आणि त्यांना ॲडवाईस करायला लोक आहेत तिथे. परंतु एक गोष्ट की म्हणजे मी कसं सांगावं मला ते नीट समजत नाही आहे. तुम्ही तुमची 100% पेमेंट ही डिजिटल पद्धतीने करा. तुमच्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे एका मोबाईल नावाचं की जी तुमची दिव्य शक्ती आहे. कुठे पण गेला की स्कॅन करायला गेला तर तिथे तुम्ही नाव बघा. तर जर नाव जर तुम्हाला ठीक दिसलं नाही तर तिथे पेमेंट करू नका. म्हणजे इकॉनॉमिक बॉयकॉट हा थोडक्यात मी सांगतो आहे. तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ कळाला असेल. कॅश अजिबात वापरू नका. खास तर बायकांना सांगतो आहे. ही दिव्य दृष्टी आहे तुमच्याकडे. तर त्याच्यातसुद्धा पुढे तुमच्यातल्या कोणतरी उभारायला सांगेल की याच्यात अजून आहे तो प्रश्न जसं तुम्ही विचारतात अजून आहे, कॉम्प्लिकेशन्स आहेत. परंतु काही इतकं पण कॉम्प्लिकेटेड नको. स्ट्रेट फॉरवर्ड करा इकॉनॉमिक बॉयकॉट आणि ते पुष्कळ प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकतं. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की ज्या भागात आम्ही राहतो कोंढवा त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बुरखे दिसायचे किंवा स्कलकॅप दिसायच्या. आता ते प्रमाण 90% कमी झालेलं आहे. दिसत नाही ते. कारण काय की त्यांना कळालं आहे की ती त्याची आयडेंटिटी जाहीर करते. आणि जर पुढे एखादा भाजी विकणाऱ्याचा स्कलकॅप घालून असेल तर तिथे मी जाणारच नाही. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे आता त्यांनी काय केलं, ती स्कलकॅप काढून घेतली आहे, काढून घेतलेली आहे. पण दिव्यशक्ती वापरा हा एक म्हणजे डुएबल काय आहे. काय असतं आपण जे आपल्या देशामध्ये त्याचं पॅरालिसिस बाय ओव्हर ॲनालिसिस. काहीतरी करा, काहीतरी कृतिशीलता करा. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून काय होणार नाही. ठीक आहे. कृतिशीलतामध्ये स्वतःची इकॉनॉमिक पॉवर वापरा की जी प्रचंड आहे. अहो हा प्रत्येक माणूस किती पैसे खर्च करतो. ठीक आहे. ओके थोडक्यात सांगा बरं का. की आम्हाला असं कळलंय म्हणजे कळलं मी लहानपणापासून की काश्मीरचा जो प्रॉब्लेम आहे तर त्यावेळी ते 47ला जर आपण 3 तासामध्ये काश्मीर संपूर्ण घेऊ शकलो असतो आझाद काश्मीर आणि हा प्रॉब्लेम फॉर एव्हर संपला असता. तर कितपत सत्य आहे. असं आहे की